नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बूस्टर सिरीजमध्ये ज्यामध्ये मशीन बूस्टर आपण स्टार्ट केलेले आहेत. त्याचा थर्ड बूस्टर आज आपण घेत आहे. सो 3 फेज इंडक्शन मोटर आजचा काय आपला टॉपिक आहे. जसं आपण बूस्टर 1-2 मध्ये ट्रान्सफॉर्मर आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मर कंप्लीट केलं, तसं आपण इंडक्शन मोटरमध्ये सुद्धा आता 3 फेज इंडक्शन मोटर आजचं बेसिक अंडरस्टँडिंग, त्यावरचे न्यूमेरिकल एक्झाम्पल सर्व बघणार आहे. आणि सेकंडमध्ये बूस्टरचा जो रिमेनिंग पार्ट आहे 3 फेज इंडक्शन मोटरचा तो, आणि सिंगल फेज इंडक्शन मोटर सुद्धा आपण जेव्हा नेक्स्ट बूस्टर येईल त्यामध्ये आपण घेणार आहे. सो आज जे अंडरस्टँडिंग जर तुम्ही चांगलं झालं तरच तुम्ही इंडक्शन मोटरचे टिपिकल लेवलचे पण क्वेश्चन MCQ असो कुठल्या एक्झामचे असो तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आजच्या क्लासमध्ये होणार आहे आणि ॲडिशनल कन्सेप्ट बेस जे आहे टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेणार आहोत. सो स्टार्ट करू आपली बूस्टर सिरीज. ओके साहेब, पहिल्यांदा चॅनलवरती आलेले आहे त्यांच्यासाठी ही एक्झाम मी एवढ्या क्रॅक केलेल्या आहेत आणि हे माझं एज्युकेशन आहे, ही आपल्या चॅनलची टॅगलाईन. ओके सो स्टार्ट करू. बघा इथे प्लेलिस्ट तुमच्यासाठी मी आता अवेलेबल केली आहे. ऑलरेडी पहिले नव्हती. तसं एक्झाम प्लॅन्स झाल्या किंवा क्वांटिटेटिव्ह किंवा हे जे सब्जेक्ट वाईज आहे हे काय केलं आहे सेपरेट तुमच्यासाठी अवेलेबल आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. जसं पॉवर सिस्टम बूस्टरमध्ये 9 व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड केलेले आहे. मशीनचे 2 झाले होते आता व्हिडिओ आतापर्यंतचे. ओके तर असे प्रत्येक चॅनल याचे व्हिडिओ जे आहेत, जसं 2 पोर्ट नेटवर्क हे जे झालं आपलं नेटवर्क बूस्टर, याचे 7 क्लास. ओके सो ओके हे समोरचे फोटो म्हणून काही आठवते? कोणी बघितलाय मूवी? कुठला मूवी आहे काय? सो इट्स अ मूवी 3 इडियट मूवी आहे. यामधला हा फनी कॉमिक सीन होता. पण हा इथे टाकायचं महत्व एवढंच आहे की कारण इथे इंडक्शन मोटरचा उल्लेख झालेला होता. म्हणजे हे इलेक्ट्रिकलचे स्टुडंट होते. यांनी काय केलं, एक सीनमध्ये हा व्हायरस जो असतो वीरशास्त्र बुद्धी जो असतो, हे जे सर असतात त्यांना विचारतात कशाचा स्टडी केला गुड मॉर्निंग म्हटल्यानंतर. तर यांनी काय सांगतात, सीन तर तुम्हाला माहिती आहे, ॲक्च्युअल डिस्प्ले करायचा पूर्ण गरज नाही आहे. इंडक्शन मोटरचा पूर्ण चॅप्टर वाचला असं त्यांनी म्हटलंय. तसं तुम्ही मला म्हटलेलं असेल की इंडक्शन चॅप्टर जे आहे इंडक्शन मोटरचा आम्ही पूर्ण वाचलेला आहे. सो आता मी तुम्हाला विचारतो किंवा तो व्हायरस तुम्हाला जर विचारलं की इंडक्शन मोटर कशी स्टार्ट होते, त्याची रिएक्शन काय होती तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तुम्हाला ते आवाज काढायची गरज पडली नाही पाहिजे, म्हणून तुम्हाला काय अंडरस्टँड करायचं आहे, कन्सेप्ट अंडरस्टँड करायचा आहे, जेणेकरून आपल्या क्लासमध्ये आपण उत्तर देऊ. सो हे जे तुम्ही आता तुमच्या समोर आहे, हाऊ इंडक्शन मोटर स्टार्ट, याच्या आन्सरसाठी आपल्याला थोडं कन्स्ट्रक्शन बघावं लागेल. तर सप्लाय कसा असतो, 3 फेज सप्लायचा इफेक्ट काय होतो, इंडक्शन मोटर सेल्फ स्टार्ट आहे की नाही आहे, किंवा त्या स्टार्टरची गरज पडते. तुम्ही सांगा मला, विचार करा, इंडक्शन मोटर सेल्फ स्टार्ट आहे की नाही आहे. 2 मिनटं विचार करा, कमेंट करू शकता किंवा स्वतः विचार करा आहे की नाही आहे. सो असेल सेल्फ स्टार्टिंग तर मग ते स्टार्टिंग कशी होते तेच आपल्याला आता स्टडी करायचं आहे. त्याचा खूप कॉम्पिटेटिव्ह एक्झामनुसार अभ्यास करायचा आहे. ओके सो स्टार्ट करू. काय दिसतंय तुम्हाला इथे, इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर. हे ट्रान्सफॉर्मर कशाला घेत आहे सर इंडक्शन मोटरमध्ये, लक्षात घ्या. इंडक्शन मोटर आणि ट्रान्सफॉर्मर हे एकमेकांशी खूप जास्त रिलेटेड आहे. फक्त हे स्टॅटिक डिव्हाइस आहे आणि ती रोटेटिंग डिव्हाइस आहे. कुठली, इंडक्शन मोटर इज अ रोटेटिंग डिव्हाइस. फंक्शनॅलिटी सेम, म्हणजेच यामध्ये पण एक प्रायमरी जे वाइंडिंग असते किंवा जे इनपुट जे देतो सप्लाय ज्याला म्हणतो आपण, जिथे कनेक्ट करतो आपण, आणि त्यामुळे काय होते इथे फ्लक्स तयार होतात. आणि हे फ्लक्स कटिंग काय होते, दुसरे जे सेकंडरी साईड आहे जे कट करून यामध्ये काय होते EMF एक इंड्यूस होतो. हेच तुम्हाला माहिती आहे, हे सगळं ट्रान्सफॉर्मरबद्दल काही डाऊट नाही आहे. सिमिलरली काय आहे, फक्त इंडक्शन मोटर काय होते, काय डिफरन्स आहे बघा. इंडक्शन मोटरमध्ये काय केलं मी इथे, इंडक्शन मोटरमध्ये सुद्धा एक सप्लाय साईड असते, सुद्धा काय असते एक सप्लाय साईड, ज्याला आपण प्रायमरी साईड किंवा सेकंडरी साईड म्हणत नाही. इथे इंडक्शन मोटरचा स्टेटर म्हणतो आपण याला काय म्हणतो आपण, यस इट्स अ स्टेटरला आपण काय करू, सप्लाय देतो. आणि हे जे बघा हे मी फेंट केलेले आहेत कारण की हे ॲक्च्युली इंडक्शन मोटरमध्ये प्रेझेंट नसतात. मग काय प्रेझेंट असते, ते एअर गॅप असतो. स्टेटर आणि रोटरच्या मध्ये काय असतो, एअर गॅप. आणि हे फ्लक्स कटिंग कुठे होतात, हे जे वाइंडिंग असते किंवा रोटर जो असतो त्यामध्ये हे EMF जो फ्लक्स आहे तो कट होता. इथे पण EMF इंड्यूस होते. पण इथे लक्षात घ्या, इथे काय करतात ते, हे शॉर्ट सर्किटेड असते. ही जी वाइंडिंग असते, रोटर जे असतो इंडक्शन मोटरचा रोटर काय असते, हा ऑलवेज लक्षात घ्या शॉर्ट सर्किटेड केलेला असतो, जेणेकरून करंटला पाथ मिळतो. मग आता काय ॲडिशनल बघा, आता समोर इथे यालाच काय करू राहिलो, असं लिहित आहे मी बघा. हे इथे स्टेटर वाइंडिंग कुठला आहे, स्टेटर. मग हा झाला तुमचा स्टेटर. इथे काय असेल, स्टेटर वाइंडिंग असेल. आणि हा ब्लॅक कलरचा तुमचा रोटर, ज्यामध्ये इथे काय केलं आहे मी, हे ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी वाइंडिंग, म्हणजेच ही वाइंडिंग असते कंप्लीट असते, हे कधीच ओपन नसते. हा असतो तुमचा हा रोटर, जो आतमधला काय झाला तुमचा रोटर, आणि वरती काय झाला स्टेटर. सो सप्लाय कुठे देणार आहे, या सप्लाय इज गिवन टू 3 फेज सप्लाय. फॉर एक्झाम्पल आपण काय केलं, इथे दिला सप्लाय, याच्यामध्ये काय होईल, फ्लक्स प्रोड्यूस होईल. ते फ्लक्स कुठे कट होतील, रोटरमध्ये EMF इंड्यूस होईल. EMF इंड्यूस झाला, याचे फ्लक्स कट होतील, त्याच्यामुळे कोणती ऍक्शन होईल,
त्यामध्ये कोणता फोर्स येतो, मोटरचा लॉ काय आहे, ते कोणत्या प्रिन्सिपलवर काम करतो. व्हेन अ करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्स अ फोर्स. म्हणजे बघा, ही मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाली. करंट कॅरिंग कंडक्टर कसा, तो तर पहिले करंट नव्हता त्यात, पण करंट यामध्ये कुठला होतो, इंड्यूस होतो. काय होते, करंट, व्होल्टेज इंड्यूस होल्यामुळे करंट फ्लो होतो. म्हणून या मोटरला काय म्हणतो आपण, इंडक्शन मोटर म्हणतो. इथे आपण डायरेक्ट रोटरला सप्लाय देत नाही. इंडक्शन मोटर कुठून आला, तर ह्या रोटरमध्ये काय होतो, ईएमएफ इंड्यूस होतो, मग त्यामध्ये करंट फ्लो होतो. नंतर मग मोटरचा प्रिन्सिपल जो आहे की करंट कॅरिंग कंडक्टर म्हणजे हा रोटर प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच ही जी स्टेटरवर सप्लाय दिल्यामुळे जे मॅग्नेटिक फील्ड तयार होते, आणि हे जे रोटर आहे यामध्ये करंट इंड्यूस झाल्यामुळे इथे काय होतो, करंट फ्लो होतो. इट्स एक्सपिरियन्स अ फोर्स. ते पण आपण लॉरेन्स फोर्स वगैरे सर्व आपण बघणार आहे. ओके, सो दोन पार्ट काय आहेत, बेसिक पार्ट काय समजलं तुम्हाला, एक स्टेटर असतो आणि रोटर असतो. सो आता आपण हळूहळू काय करू, याच्या डीपमध्ये जाऊ. सो मोटर वर्क्स ऑन द फॉलोइंग प्रिन्सिपल. हे वाचून घ्या. बेसिक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन होणार आहे इथं, कारण ही इंडक्शन मोटर आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन झाल्याशिवाय रोटरमध्ये सप्लाय जाणार नाही. रोटरमध्ये जर करंट नसला तर डायरेक्टली रोटर रोटेट होणार नाही. सो व्हेन अ कंडक्टर इन दिस केस म्हणजे रोटर इज प्लेस इन अ चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. बघा, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हटलं आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि जो लॉरेन्स फोर्स आहे, हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत, लक्षात ठेवा तुम्ही. लॉरेन्स फोर्स आणि इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स यामध्ये काय डिफरन्स आहे. ईएमएफ इथे इंड्यूस होऊ राहिला, तर ईएमएफ इंड्यूस झाल्यामुळे काय होईल, त्यामधून करंट फ्लो होईल. लक्षात घ्या, कंडक्टर इज प्लेस, कंडक्टर म्हटले तर करंट कॅरिंग कंडक्टर वर्ड आहे का, नाही. सुरुवातीला काय होईल की एक आपण काय केलेलं आहे, स्टेटर आहे बरोबर आहे, आणि हा रोटर आहे, हा काय सिंपल कंडक्टर आहे, यामध्ये करंट नाही. पण जसं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस याच्यामधून अल्टरनेटिव्ह मॅग्नेटिक फ्लक्स कट होतो, तेव्हा हा काय होईल, करंट कॅरिंग बनतो. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ही झाली पहिली स्टेप. देन नेक्स्ट बघा, द फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन. द मॅग्नेट्यूड म्हणजे हे जे इंड्यूस झालेला ईएमएफ, जो ईएमएफ इंड्यूस झालेला आहे, याचा मॅग्नेट प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. ते माहिती आहे तुम्हाला, इज इक्वल टू, जसं आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये बघितलं होतं, एन डी फाय बाय डी टी मायनस एन डी फाय बाय डी टी. हे काय झाले होते, आपण त्याचं फॅरेडेज लॉचं झालं होतं. तसाच लॉरेन्स फोर्स, आता काय झालं, हे इंड्यूस झाल्यानंतर लॉरेन्स फोर्स, हे बघा लॉरेन्स फोर्सचं वाचा तुम्ही, तर इंटरॅक्शन बिटवीन द मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड कुठली, स्टेटरने प्रोड्यूस केली, जे एअर गॅपमध्ये आहे, अँड करंट कॅरिंग कंडक्टर जो रोटर आहे, प्रोड्युसेस अ फोर्स, त्यावरती मेकॅनिकल फोर्स एक्झर्ट होतो. ओके, देन मोटर इज स्टार्ट टू रोटेट. आता तुम्हाला हळूहळू लक्षात येईल. बघा काय केलंय मी, याला सप्लाय दिला, हा झाला आपला स्टेटर, इथं एअर गॅप आहे, एअर गॅप म्हणून फ्लक्स कट रोटरला, याला सिम्प्लिफाय करून थ्री फेज इंडक्शन मोटर आहे म्हणून त्याला 3 सप्लाय केले, आर वाय बी. मग याच्यामध्ये काय केलं, वाइंडिंग प्लेस केलेलं असतात. म्हणजे असं नाही की इथं आर फेज झाला, इथं वाय फेज झाला आणि इथं बी फेज झाला. इथं एवढं सिंपल नाही आहे की आर वाय बी असं सिंपल आहे का, ते नाही. काय केलं आहे, नंबर ऑफ पोल फॉर्मेशन ते असतात. तर तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी एवढं लक्षात ठेवा की थ्री फेज आता काय केलं आहे, वाइंडिंग प्लेस केलेली आहे, आणि थ्री फेज वाइंडिंगमुळे थ्री फेज याच्यामध्ये सप्लाय गेला. थ्री फेज प्रत्येक वाइंडिंगची कॉईल आहे, जे आपला काय करेल, स्वतःचा एक फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स तयार करेल, आणि ते फ्लक्स हवेतून जातील इकडे. कारण की दुसरा काही वे आहे का, डायरेक्टली कनेक्शन आहे का, ट्रान्सफॉर्मर सारखं असं कनेक्शन आहे का, इथे नाही आहे, इंडक्शन मोटर आहे. सो एअर गॅप असतो त्यामध्ये. सो एअर गॅपमधून आता काय होईल, फ्लक्स कटिंग होईल. सो हे बघा, व्हिज्युअलायझेशन तुमच्या समोर आहे. मेन स्टेटर तुम्हाला लक्षात आलं, हे झालं तुमचं स्टेटर, ज्यामध्ये थ्री फेज इनपुट आपण देतो. हे झालं रोटर, ज्याला आपण काय काम असते मोटरचं, मेकॅनिकल लोड, जे आउटपुट काय असते मोटरचं, आउटपुट इज अ मेकॅनिकल, इनपुट इज द इलेक्ट्रिकल. सो हे झालं इलेक्ट्रिकल इनपुट. व्हिज्युअलायझेशन होत आहे, हळूहळू आपण एक त्या डीपमध्ये जाणार आहे. बघा, सो आता काय केलं मी, कट केलं. अजून तुमच्या समजायसाठी काय केलं आहे, तेच पुन्हा तुम्हाला हे दाखवलं की इथं काय होता, मायनस एन डी क्यू बाय डी टी, म्हणजे ॲक्च्युली डी फाय बाय डी टी आहे. ओके, सो इथे स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ होता. कुठला, स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ ट्रान्सफॉर्मरमध्ये, कारण स्टॅटिक डिव्हाइस होते. पण इथे काय आहे, इथं रोटेशन होते, म्हणून इथं जो आहे बी एल व्ही, बी फॉर मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, एल फॉर लेंथ ऑफ द कंडक्टर, जो जेवढा ऍक्टिव्ह लेंथ असते कंडक्टरची, जो फ्लक्स कट करतोय, कुठला, हा रोटरवाला जो फ्लक्स कट करतोय ना, याची काय काय असेल, एक लेंथ असेल, याची काय असेल, एक लेंथ असेल. कुठली लेंथ, ही वाली, ही व्हर्टिकल लेंथ जी आहे, जे फ्लक्स कट करतोय. आणि व्ही इज द वेलॉसिटी ऑफ रोटेशन, जेवढ्या स्पीडनी तो रोटेट होईल त्यावरती काय होणार आहे, ईएमएफ इंड्यूस होणार आहे. हे प्रिन्सिपल कशात यूज करतो आपण, हे जनरेटरमध्ये यूज करतो. कशामध्ये, जनरेटर. सो स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ आणि डायनॅमिकली समजलं तुम्हाला, रोटेट कंडक्टर जो आहे ज्यामधून रोटेट होत आहे विथ द स्पीड ऑफ धिस ईएमएफ इज इंड्यूस. आलं लक्षात. नेक्स्ट,
आता काय झालं, आता केलं आपण 3 वाइंडिंग प्लेस. हे तर झालं सिंगल फेज, इथं लक्ष देऊ नका. आता इथं लक्षात घ्या, इथं काय केलं आपण आर फेज, वाय फेज आणि बी फेज, 3 फेजच्या 3 वाइंडिंग इथं सिम्पली काढलेल्या आहेत. इथं मी सांगितलंय पुन्हा की एक 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 नसते याला. जर आपल्याला 2 पोल करायची तर आपण काय करू, 2 पोल करायचं आहे फॉर एक्झाम्पल, हा सिंगल पोल झाला, तर इथं इथं आरचा एक ऍड करू, इथं वायचा एक ऍड करू, इथं बीचा ऍड. किती पोल झाले, 2 पोल झाले. आणखी एक जर करायचं 3 पोल करावं लागेल, पुन्हा एक एक कॉईल जे आहे ते आपल्याला तशा ऍड करावं लागते. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आर वाय बी. ओके, आता आला 3 फेज सप्लाय, कारण मोटर तुम्ही बनवली, एक वाइंडिंग तुम्ही केली, आता 3 फेज सप्लाय. सो बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला सर्वांना माहिती आहे. काय माहिती आहे, किती डिग्री फेज शिफ्ट असतो यामध्ये? यस, हा जर आर आहे तुमचा, हा वाय आहे आणि हा बी आहे, फेज शिफ्ट किती डिग्री आहे? 120 डिग्री फेज शिफ्ट. सो सुरुवातीला आर फेज ऍक्टिव्ह होणार, नंतर 120 डिग्री नंतर वाय फेज आणि देन बी फेज. हे जशी आपण वाइंडिंगची प्लेसमेंट केलेली आहे त्यानुसार बघा, सुरुवातीला म्हणजे इनिशियल जेव्हा स्टार्ट, पहिली सायकल जेव्हा स्टार्ट झाली 0 पासून, तर आर फेज जो आहे त्यांनी फ्लक्स प्रोड्यूस केला. ओके, बरोबर आहे. यस, नंतर 120 डिग्री वाय फेज ऍक्टिव्हेट झाला, त्यांनी काय केलंय, फ्लक्स त्याचा प्रोड्यूस केलेला आहे. देन नेक्स्ट बी फेज, सिमिलरली आर वाय बी असं कंटिन्यू काय होईल, ते सायकल चालूच राहील, फ्रिक्वेन्सी रिपीट होतो, समोर समोर सप्लाय कंटिन्यू आहे. सो आर वाय बी आर वाय बी आर वाय बी म्हणजे काय दिसतंय तुम्हाला, व्हिज्युअलाइज जर तुम्ही करत असाल तर काय प्रोड्यूस होता इथं, आर एम एफ. काय प्रोड्यूस होत आहे, आर एम एफ. आर एम एफ इज फॉर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतो आपण त्याला. कोणी कोणी काय म्हणते त्याला, रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड असो की रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड असो. कशी प्रोड्यूस झाली आलं का तुमच्या लक्षात? वाइंडिंग प्लेसमेंट आधी केल्या, सप्लाय जसा दिला, आर फेज पहिले ऍक्टिव्ह झाला, देन वाय फेज, देन बी फेज, आर वाय बी आर वाय बी आर वाय बी, असं काय झालं, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. आणि हे जे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे, एखादी गोष्ट रोटेट होत आहे, त्याची जी स्पीड असते त्यालाच आपण सिंक्रोनस स्पीड म्हणतो, आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे, 120 एफ बाय फी. अलग लक्षात, मॅग्नेटिक फील्डची स्पीड जी काय आहे, इट्स अ 120 एफ बाय पी. हेच आपण 3 फेज सप्लाय याला देतो. आणि इथे नोट करायचे जे पॉईंट आहेत, जे कधी कधी एक्झाममध्ये विचारू शकतात, तुम्हाला माहिती आहे 120 डिग्री इन स्पेसमध्ये आहेत आणि इन टाइम. लक्षात, इन स्पेस आणि इन टाइम मध्ये फरक समजतो का तुम्हाला? लक्षात घ्या, इन स्पेस आणि इन टाइम मध्ये काय फरक आहे मी तुम्हाला सांगतो. इथे हे बघा, हे तुम्हाला फिजिकली जे आहेत, फिजिकली जर तुम्ही बघितलं तर हे याच्यामधला अँगल 120 डिग्री आहे. तिघांमधला अँगल काय आहे, 120. असे ते प्लेस केले आहेत 360 पैकी, अशा पोझिशनवर प्लेस केले असतात, त्यातला अँगल कितीचा बनला, 120 डिग्री. इट्स अ स्पेस बाय डिस्प्लेस स्पेस बाय 120 डिग्री. म्हणजे हे काय झालं, हे फिजिकली झालं. हे काय झालंय लक्षात घ्या, फिजिकली म्हणजे स्टेटरला वाइंडिंग तशी केलेली आहे. आणि फेज करंट्स डिस्प्लेड बाय 120 डिग्री म्हणजे हे काय झालं, हे जे तुमचे इनपुट होते कुठलं, हे आर फेज गेला, नंतर मग वाय फेज आणि देन बी फेज. हे काय झालं, हे कुठली शिफ्ट, हे कोणती शिफ्टिंग आहे, फेज शिफ्ट आहे, पण ही कुठली आहे, टाइम वाली, इन टाइम डोमेन, कारण हा असते ओमेगा टी. बरोबर आहे, हा ओमेगा टी ऍक्सिस असते. दोन्ही गोष्टी असतात इथे, फिजिकल स्पेसिंग ऑल्सो अँड टाइम स्पेस ऑलरेडी असतो. तर कन्क्लूड काय करायचं, किंवा एखाद्या वेळेस एक्झाममध्ये जर विचारतात की रिझल्टंट फ्लक्स किती असते, तर 3 फेज सप्लाय दिला तर हा असतो 3/2 ऑफ मॅक्झिमम फ्लक्स, म्हणजे 1.5 टाइम्स दी मॅक्झिमम फ्लक्स. एका सिंगल फेजवाला जर फाय एम प्रोड्यूस करत असेल, समजा आर फेज जो आहे तो 5 एम प्रोड्यूस करतो, तर तिघांचं जर आपण कॉम्बिनेशन केलं तर रिझल्टंट तिप्पट होत नाही, किती होतो, दीडपट होतो, 1.5 टाइम्स होतो. एवढं लक्षात ठेवणे, एक्झाममध्ये एखाद्या वेळेस विचारू शकतात. रिझल्टंट फ्लक्स रोटेटिंग ॲट द स्पीड ऑफ 120 एफ बाय पी. स्पीड तीच राहणार आहे, स्पीडमध्ये काही फरक नाही. आणि इन केस सर 2 फेज सप्लाय जर असला, एक्झाममध्ये जास्त एवढं विचारत नाहीये, पण लक्षात घ्या 2 फेज सप्लाय आहे, तर ह्या जे फिजिकली तुम्हाला काय करायचं आहे, हे कितीचे अँगल राहणार आहे याच्यामधून, 2 फेज सप्लायसाठी 90 डिग्रीची फेज शिफ्ट असते. हे तुम्हाला माहित पाहिजे. स्पेस अपार्ट इज अ 90 डिग्री टू आयडेंटिकल वाइंडिंग प्लेस करतो आपण, 90 डिग्री स्पेस अपार्ट असलं पाहिजे. याची स्पीड सुद्धा 120 एफ बाय पी असेल, 3 फेज असो 2 फेज असो, आलं लक्षात. आणि याचा जर मॅग्नेट्यूड तुम्हाला विचारलं तर हा काय आहे, 2 फेज वाइंडिंगचा एकदम रिझल्टंट फ्लक्स टू आयदर फेज, म्हणजे 5 एम एवढाच आहे. केवढा आहे, 5 एम आहे. इथं काही इम्प्रूव्ह होऊ राहिला का नाही, पण 3 फेज मध्ये काय झालंय, तो दीडपट झालेला आहे. म्हणजे जास्त फ्लक्स कुठे प्रोड्यूस होऊ राहिले, 3 फेज मध्ये होत आहेत. म्हणून आपण काय करतो, 3 फेज वाइंडिंग यूज करतो. सो फर्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी सिंपल क्वेश्चन आहे, तुम्ही सर्वांनी सॉल्व्ह केलेला आहे. 53% लोकांनी त्याचा आन्सर करेक्ट दिलेला आहे. ओके, मला एवढं टॅलेंटेड लोक, सोपे क्वेश्चन 230 पैकी तर तुमचे 50% लोक आन्सर बरोबर देत आहे. क्वेश्चन काय वेगळा आहे का बघा.
डायरेक्शन ऑफ आर एम एफ म्हणजेच रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड, रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड. देन सिंगल फेज सप्लाय. आता प्रश्न विचारला होता सिंगल फेज सप्लायचा. आता टू फेज सप्लाय बघितला आपण, थ्री फेज बघितला. सिंगल फेज सप्लाय गिवन टू द स्टेटर ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर. मला सांगा, ही जी मोटर आहे याला आर वाय बी तीन इनपुट द्यायचे होते आपल्याला. आपण काय केलं, फक्त फेज आणि न्यूट्रल दिला, म्हणजे सिंगल फेज सप्लाय दिला. तर तिथं काय होणार आहे, डायरेक्शन ऑफ रोटेटिंग, डायरेक्शन काय येणार आहे, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल का सांगा मला. प्रश्न आहे की इथं रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत नाही. का बरं? कारण तुम्ही सिंगल फेज सप्लाय जर तुम्हाला स्टडी केलेला असेल तर ही फक्त सिंगल फेजची वेव्ह कशी असते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. इथे कुठे रोटेशन होणार आहे का, याच्यानंतर कुठली दुसरी वेव्ह येते, हा पॉझिटिव्ह गेल्यानंतर इथं कुठे येणार आहे का, नाही. ही स्वतः काय करते, पॉझिटिव्ह होती, नंतर काय झाली, अल्टरनेट झाली. काय करते ते, अल्टरनेट होत आहे, स्वतः डायरेक्शन चेंज करते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. इथं कुठल्याही रोटेशनसाठी दुसरा एक सप्लाय आहे का त्याला, की रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल तुमची, नाही. ओनली अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फील्ड. कुठली, अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. इथं रोटेशन होतच नाही, म्हणून तरी स्पीड आपल्याला काय द्यावं लागेल, 0 द्यावं लागेल. हे एनएस दिलेलं आहे बघा. इथं काय सिंगल फेज दिलेलं आहे, इथं टू फेज म्हटलंय का त्यांनी, इथं थ्री फेज म्हटलंय का, नाही. सिंगल फेज म्हटलंय तर अल्टरनेटिंग असते, त्याची स्पीड आपल्याला 0 असते. ओके, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, आता लॉरेन्स फोर्स, तोच जे आपण बघितलं होतं, तिथं बी आय एल लॉरेन्स फोर्स म्हणजे जर एखादा करंट कॅरिंग कंडक्टर आहे, त्याची ऍक्टिव्ह लेंथ आहे, आणि हा मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी करंट अँड लेंथ ऑफ द कंडक्टर, जो फोर्स एक्झर्ट होईल, लॉरेन्स फोर्स. काय झालं, स्टेटरला सप्लाय दिला, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालेली आहे, मॅग्नेटिक फ्लक्स कट केले रोटरने, रोटरमधून काय झाला, करंट इंड्यूस झाला, रोटरमधून करंट फ्लो होता, याच्यामधून या रोटर बारमधून जे काय असेल वाइंडिंग मधून करंट फ्लो झाला. देन लॉरेन्स फोर्स, व्हेन, इथं तुम्ही वाचू शकता, व्हेन करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन अल्टरनेट मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्स अ फोर्स. आणि तो फोर्सची डायरेक्शन जर तुम्हाला काढायची इंडक्शन मोटरमध्ये, तो कुठला रूल आहे, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. हो सर, मग राईट हँड रूल कुठं यूज करतात, तर ह्या जनरेटरमध्ये यूज करतात, हे तुम्हाला माहिती असेल. राईट हँड रूल जनरेटरमध्ये यूज करतात, आणि लेफ्ट हँड रूल हा मोटरमध्ये आपण यूज करतो. ओके, नेक्स्ट, राईट हँड रूल, लेफ्ट हँड रूल काय आहे, याच्यासाठी मी सेपरेट एक व्हिडिओ बनवला आहे, तो अपलोड करायला बाकी, तो नंतर केव्हा करेल. ओके, सो थ्री पेज इंडक्शन मोटर समटाइम इज कॉल्ड एज, आता बघा क्वेश्चनची लँग्वेज थोडीशी वाचली, आपल्याला वाटतं काय विचार राहील. सो थ्री पेज इंडक्शन मोटर समटाइम कॉल्ड एज जनरलाइज ट्रान्सफॉर्मर. हे माहिती आहे आपल्याला, इंडक्शन मोटर आणि ट्रान्सफॉर्मर याचं जे सर्किट आहे, याचं जे मॅग्नेटिकल जे गोष्टी म्हणतो आपण, त्या सर्व सेम आहेत. फक्त इथं काय वाइंडिंग जे आहे, तर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड का बरं प्रोड्यूस होत नाही ट्रान्सफॉर्मरमध्ये, त्याला पण आपण थ्री पेज देतो. का होत नाही, कारण की त्या टाइम स्पेस नसतात. थ्री पेज ज्या वाइंडिंग, आता जसं यात बघितलं इंडक्शन मोटरमध्ये आर वाय आणि बी, हे काय झालं, आर वाय बी तीन वेगवेगळ्या ठिकाणी काय केलं असतं, वाइंडिंग तुमचे प्लेस केले असतात. इथं डायग्री किती, अँगलचं किती असतो याच्यामध्ये, 120 डिग्री, हे मेकॅनिकली प्लेस असतं ऑलरेडी, आणि टाइमली तर ते सप्लायमध्येच आपल्याला माहिती आहे. म्हणून इथं रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड होते, तिथे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड होते का, ट्रान्सफॉर्मरमध्ये नाही, कारण ते टाइमली स्पेस नसतात. सो मेकॅनिकली प्लेस नसतात. ओके, सो the transformer is open voltage and frequency transformation has been considered. The rotor EMF and rotor current at zero speed. रोटर EMF and rotor current at zero speed विचारले त्यांनी. काय विचारलेलं आहे, the rotor EMF and rotor current at is zero at speed up. कितीच्या स्पीडवर ते 0 असतात. लक्षात घ्या, इंडक्शन मोटरमध्ये जर तुम्ही लक्षात दिला तर जो टॉर्क प्रोड्यूस होते इंडक्शन मोटरमध्ये काय होते, स्टेटरमध्ये काय होईल, स्टेटरला सप्लाय दिला आपण, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आपली प्रोड्यूस झाली, त्याची स्पीड होते सिंक्रोनस स्पीड, ते फ्लक्स काय केले, रोटरनी कट केले. मग रोटर काय करतो, रोटर सुद्धा रोटेट होण्याचा प्रयत्न करतो, आणि या स्पीडला मॅच होण्याचा प्रयत्न करतो. तो काय करतो, कारण इथे स्पीड रोटरची जेव्हा इनिशियली 0 असते, रोटरची इनिशियल स्पीड 0 आणि मॅग्नेटिक फील्डची स्पीड सिंक्रोनस स्पीड असते, एनएस असते. मग हा जो रिलेटिव्ह याच्यामध्ये डिफरन्स होतो, हा डिफरन्स कमी करण्यासाठी, लेन्स लॉ काय म्हणतो, याला अपोज करण्यासाठी, ज्या अंतराने यामध्ये करंट प्रोड्यूस झाला रोटरमध्ये, ज्यामध्ये EMF इंड्यूस झाला, करंट फ्लो झाला, ते अंतर कमी करण्याचं काम कुठला लॉ आहे आपला, लेन्स लॉ. लेन्स लॉमुळे काय म्हणते, ते अपोज करते, ज्याला तो कॉज करते त्यालाच तो अपोज करण्याचा प्रयत्न. मग याची स्पीड काय होते, रोटरची वाढत जाते, आणि ते कॅचअप करण्याचा प्रयत्न करते एनएस एवढं. पण कधीच इंडक्शन मोटरमध्ये हे येणार जो असते, रोटरची जी स्पीड असते, हे
स्टेटरच्या स्पीडच्या ऑलवेज काय असते, खालीच असते इंडक्शन मोटरमध्ये. जेव्हा ही 0 झाली, लक्षात घ्या, जेव्हा 0 झाली म्हणजे काय, जेव्हा ही रोटरिंग स्पीड इज इक्वल टू सिंक्रोनस स्पीड झाली, म्हणजे या दोघांमधलं अंतर 0 झालं. जेव्हा यातलं अंतर 0 झालं, इथे रोटरमध्ये करंट इंड्यूस होणार नाही. करंट इंड्यूस का बरं झाला, कारण की त्यामध्ये तो रिलेटिव्ह स्पीड डिफरन्स होता. रिलेटिव्ह स्पीड डिफरन्स असल्यामुळे EMF इंड्यूस झालेला आहे, लक्षात घ्या. सो आता जेव्हाही रोटरची स्पीड सिंक्रोनस स्पीड एवढी होईल, जेव्हा ही रोटर स्पीड इज इक्वल टू सिंक्रोनस स्पीड म्हणजे जेच मॅग्नेटिक फील्डची स्पीड आहे तेवढी तो जर जेव्हा बनवेल, त्यावेळेस काय होईल, EMF इंड्यूस 0. मग EMFच 0 तर करंट फ्लो होणार आहे का, सो आय ऑल्सो 0. म्हणून जो क्वेश्चन आहे हा पूर्ण कन्सेप्च्युअल क्वेश्चन होता. यामध्ये जे विचारलं होतं की देन द रोटर EMF E2 म्हणजे रोटरमधले इंड्यूस EMF अँड रोटरमधला इंड्यूस करंट हे 0 असतात. केव्हा असतात, जेव्हा ती स्पीड जी असते ते NS एवढी असते. कारण या कंडिशनला NR इज इक्वल टू NS म्हणजेच काय झालं, नो EMF इंड्यूस. लक्षात ठेवा, लिहून घ्या वाटलं तर, नो EMF इज इंड्यूस इन रोटर. रोटरमध्ये इंड्यूस EMF होणार नाही, त्यामुळे इथे नो करंट विल फ्लो. हे तुम्ही लक्षात लिहून घ्या. आणि याच्यामध्ये 36% लोकांनी आन्सर दिलेला आहे. का असं दिलं काय माहिती, कन्सेप्ट माहिती नाही का, तुम्ही सर्वांनी स्टडी केलेला आहे. ओके, येस. सो स्टेटरचं लक्षात घ्या. आता स्टेटर जो असतो, हा स्टेटरचं काम काय आहे, स्टेटरमध्ये स्लॉट्स असतात. बघा इथे काय काढलेलं आहे मी, हे स्टेटर मधले स्लॉट्स आहेत. यामध्ये काय आहे, वाइंडिंग आहे. यस, 3 फेज सप्लाय दिलेला आहे याला, RYB फॉर एक्झाम्पल. सो हे काय झाले, स्लॉट आहेत. आणि या स्लॉटमुळे जेवढे पोल बनवायचे आहेत, आता तुम्ही जर इथं लक्षात दिलं 1 2 3 4, हे जर तुम्ही 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. आता याच्यानंतर हे जे वाइंडिंगचे काय दिसतं आपल्याला, फक्त एंड आहे. हे वाइंडिंग कंडक्टरचे काय एंड आहेत. जेवढे नंबर ऑफ पोल बनवायचे आहेत तशी ते वाइंडिंग प्लेस केलेली असेल. 4 पोलसाठी वेगळं प्लेसमेंट लागेल, 6 पोल बनवायचे आहे तर वेगळं प्लेसमेंट लागेल. पण आपल्याला इनपुट कुठला आहे ऑलवेज लक्षात ठेवायचं, RY आणि 3 फेज सप्लाय आपल्याला भेटणार आहे. त्यामुळे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. सो इथं हेच इक्वायलंट इथं काढलेलं आहे मी. R फेज त्याची मॅग्नेटिक फील्ड करेल, Y फेज त्याची करेल आणि B त्याची. पण हे ॲट अ टाइम करतील का तिघांचे, नाही, कारण की 120 डिग्रीचा फेज शिफ्ट आहे. पहिले R करेल, Y आणि B रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. स्टेटरचं काम तेच आहे, वाइंडिंग प्लेसमेंटसाठी. स्टेटरमध्ये काय असतात, स्लॉट्स असतात, वाइंडिंग प्लेस केलेली असते. त्या वाइंडिंगनुसार नंबर ऑफ पोलनुसार त्याचं कन्स्ट्रक्शन बदलते. हे काय झालं, जनरलाइज माहिती झाली स्टेटरची, हे तुमच्या समोरच आहे. आता रोटरचा विषय ते नेहमी इंडक्शन मोटरमध्ये 2 टाईप पडतात, स्क्विरल गेज इंडक्शन मोटर आणि स्लिप रिंग इंडक्शन म्हणतो. त्यालाच आपण दुसरं नाव घेतो, फेज बाउंड किंवा वाउंड रोटरवाला इंडक्शन मोटर म्हणतो. कारण की फक्त रोटरमुळे स्टेटर कॉमनच असते. स्टेटर जे आहे ते फिक्स आहे. स्टेटर काय असते, फिक्स आहे. रोटर बदलतात. त्यामध्ये पहिला रोटर जर तुम्ही यूज केला, जर स्क्विरल केज रोटर यूज केला तर स्क्विरल केज इंडक्शन मोटर बनेल. आणि तुम्ही जर दुसरा रोटर यूज केला त्यामध्ये फेज बाउंड वगैरे, तर ती फेज बाउंड मोटर म्हणतो त्याला, किंवा स्लिप रिंग मोटर म्हणतो. तर यामध्ये काय फरक आहे दोघांमध्ये, इथं स्क्विरल केज हे काय जनरली सांगितलेलं आहे की हा जर रोटर यूज केला तर हा. मग आता बघू आपण रोटरचं डिफेक्ट. सो इथे तुम्हाला काही पूर्ण हे थेरी वाचायची नाही, फक्त तुमच्या नोट्ससाठी हे ते लिहिलेले आहे. मी समजावून सांगतो तुम्हाला. स्क्विरल केज जो रोटर असतो, हे बघा हा ॲक्च्युअल वाला रोटर आहे. हा ॲक्च्युअलमध्ये यूज केलेला रोटर आहे. आणि हा स्वतः फोटो जो आहे तो मी काढलेला. ओके, सो लक्षात घ्या. इथे काय लक्षात आहे, स्क्विरल केजमध्ये काय दिसतं तुम्हाला, हे जे दिसतं हे काय झालं, कॉपर. हे कॉपरचे बार आहे सॉलिड. आणि हे रोटर जो आहे, रोटरच्या स्लॉटमध्ये हे पूर्ण हे जो स्लॉट आहे तुम्हाला स्लॉटमध्ये प्लेस केलेला आहे. हे अखंड बार असतात. काय असतात, अखंड, एक डायरेक्ट असा एक पूर्ण असा चौकोनी काय असा एक बार आहे. यस, असं अखंड बार आहे त्यामध्ये. आणि हे प्लेस केलेलं आहे याच्या आतमध्ये. हे याचं कन्स्ट्रक्शनचं फीचर आहे तुम्हाला सांगतो. इथे कुठली वाइंडिंग नाही आहे, हे असे सगळे सेपरेट आहेत. हा बार वेगळा आहे, हा बार वेगळा आहे. हे प्रत्येक बार जे आहे ते सगळे वेगळे आहेत. आणि हे याच्यामध्ये रोटरच्या स्लॉटमध्ये बघा, हे इथे काढून दाखवले खाली. हा 1 नंबरचा बार, हा 3 नंबर, असं फॉर एक्झाम्पल सांगतोय. हे सगळे बार सेपरेटली प्लेस केलेले आहेत. पण याला काय केलेलं आहे, ॲट द एंड याला केलेलं आहे शॉर्ट सर्किट आहे. लक्षात घ्या, हे इथे पण शॉर्ट झालेले आहेत. बघा ही जी रिंग आहे पहिली, आणि या साईडला एंड रिंग म्हणतो आपण त्याला, या साईडला पण हे सगळे काय केलेलं आहे, हे शॉर्ट केले एकमेकाशी. जरी ते सेपरेट असले तरी सुरुवातीला आणि एंडिंगला. म्हणजे काय झालं, इथं क्लोज सर्किट बनत आहे. कुठलं सर्किट बनतं इथं, इट्स अ क्लोज सर्किट. बनल्याशिवाय करंट फ्लो होणार आहे का, नाही. म्हणून ऑलवेज लक्षात घ्या की ते शॉर्ट सर्किट करणं गरजेचं आहे. नाही केलं तर काय होईल, करंट फ्लो होणार नाही. करंट फ्लो झाला नाही तर त्याचा EMF इंड्यूस
करंट फ्लो झालाच नाही तर त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार नाही आणि फ्लक्स कटिंग करून सुद्धा त्याला ते लेन्स लॉनुसार अपोज करणार नाही. ओके, म्हणजेच ती रोटर डायरेक्ट फिरणारच नाही. सो स्क्विरल केज रोटर 90% जे मोटर आहेत ते आपण स्क्विरल केज रोटरच यूज करतो, कारण की आता ज्या पहिले तुम्हाला माहिती असेल की रेल्वेमध्ये जे होतं ट्रॅक्शनमध्ये आपण DC सिरीज मोटर यूज करायचो. कुठली यूज करायचो? DC सिरीज मोटर, जेव्हा DC ट्रॅक्शन होतं. पण आता जेव्हा AC ट्रॅक्शन झालं, AC सिस्टम आली, तर मॉडिफिकेशन जे झालेलं आहे ते आपल्याला कुठली इंडक्शन मोटर यूज करतो आपण? 3 फेज इंडक्शन मोटर आता यूज करतोय आपण. लक्षात घ्या, 3 फेज इंडक्शन मोटरचं आपल्याला स्पीड कंट्रोल पहिले सोपी नव्हतं, पण आता जसं पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचं डेव्हलपमेंट चांगलं झालेलं आहे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स तुम्हाला माहिती असेल, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डेव्हलपमेंट झाल्यामुळे याची स्पीड कंट्रोल जी आहे ती स्मूथ पॉसिबल झाली आहे. कुठली स्पीड कंट्रोल यूज करतो आपण? VVF, VVF तुम्ही ऐकलं असेल, व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी कंट्रोल असते. कशामुळे पॉसिबल आहे? पॉवर इलेक्ट्रॉनिक्सच्या त्या डिव्हाइसमुळे हे सर्व पॉसिबल आहे. सो इथे जर तुम्ही लक्षात घेतलं, एक मिनिट. ओके, चला बघा. सो आता बेसिक जर रीड केलं तुम्ही इथे, तर ऑलमोस्ट 90% इंडक्शन मोटर आहेत, कारण त्याचा यूज आहे हे तुम्ही वाचू शकता. हे जे ब्ला 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 हे सर्व तुम्हाला माहिती आहे. इट्स कन्सिस्ट ऑफ हेवी बार्स ऑफ कॉपर, म्हणजे वजनदार असतात, प्रॉपर प्युअर कॉपरपासून किंवा ॲल्युमिनियम अलॉय बनतात. जशी इंडक्शन, जशी मोटर आहे, ज्यानुसार क्वालिटी आपल्याला बनवायची आहे. जर आपल्याला एकदम हाय क्वालिटी बनवायची आहे, हाय टॉर्क, जसं रेल्वेमध्ये यूज होतात, तर कॉपरचे यूज करतो. कमी कॅपॅसिटी आहे, ॲल्युमिनियम अलॉय किंवा असं आपण यूज करू शकतो. पण हे रोटर बार जे प्लेस केलेले आहेत हे एकदम स्ट्रेट नसतात, ते काय असतात? स्क्यूड रोटर असतात. म्हणजे बार काय केले असे थोडे क्रॉसमध्ये दिसते तुम्हाला, असे सरळ सरळ आहेत काय? असे सरळ सरळ आहेत का? यस, असे सरळ नाही आहेत ते. इट्स नॉट स्ट्रेट, हे थोडे स्क्यूड केलेले असे क्रॉसमध्ये असतात. काय त्याचे ॲडव्हान्टेज बघा इथं. त्यामुळे हे ॲडव्हान्टेज तुम्ही वाचू शकता. रिड्युसिंग मॅग्नेटिक हम, जो नॉईज प्रोड्यूस होते तो पण कमी होते. त्यामुळे लॉकिंग टेंडन्सी जे असते, ज्यामध्ये कॉगिंग म्हणतो आपण, लॉकिंग टेंडन्सी जी असते ते सुद्धा कमी होते. आणि इथे हार्मोनिक्स जे असतात, प्ले हार्मोनिक्स रिड्यूस होतात. स्टार्टिंग टॉर्क जो आहे इथे तो पण रिड्यूस होतो. म्हणजे सर्व जे हार्मोनिक टॉर्क्स आहेत ते टॉर्क सुद्धा इथे रिड्यूस होतात, इन्क्लुडिंग स्टार्टिंग टॉर्क. हा क्वेश्चन विचारला होता, आता समोर बघूच आपण. ओके, सो याला केलाय ब्रीफमध्ये इथं. स्क्विरल केज इंडक्शन मोटर ऑटोमॅटिकली ॲडजस्ट टू, मेन जो महत्त्वाचं जे आहे स्क्विरल केजमध्ये जे प्रॉपर्टी आहे, जेवढेही स्टेटर पोल असतील तेवढे तो ॲडजस्ट करतो. म्हणजे काय समजलं नाही सर आम्हाला? मला लक्षात घ्या, इथं स्टेटर आहे. येस, आता हे 3 फेज 4 पोलवाला इंडक्शन मोटरचं काय? स्टेटर आहे. काय? स्टेटर आहे. आणि रोटर आपल्याजवळ जे हे वाला जर टाकलं तर याच्यामध्ये किती इंड्यूस होतील? 4 पोल होतील. ओके सर, मग आता काय केलं? हेच रोटर काय केलं, या मोटरमध्ये न टाकता एक दुसरी मोटर घेतली, त्यात 8 पोल मोटर घेतली. कुठली घेतली? 8 पोल मोटरचा काय घेतलं? फक्त स्टेटर घेतलं. लक्षात घ्या, आपण स्टेटर बद्दल बोलतोय. स्टेटर आपण घेतलं, एक बॉडी स्टेटरची, आणि त्यामध्ये आपण हे रोटर वापरू शकतो का? यस, वापरू शकतो. कारण यामध्ये ऑटोमॅटिकली जेवढी स्टेटर पोल असेल, जेवढा सप्लाय पोल आहे तेवढे पोल, म्हणजे 8 पोल इथे काय होतात? इंड्यूस होतात. सो नंबर ऑफ पोल जे आहे ते ऑटोमॅटिकली ॲडजस्ट टू स्टेटर पोल. लक्षात घ्या, आपोआप होता काय? कारण स्टेटरचे पोल चेंज करणं सोपे आहे का? नाही, ते वाइंडिंगचं आहे. ते जे स्पीड कंट्रोलमध्ये बघू आपण समोर जाऊन, त्यामध्ये आपण चेक करू की स्टेटर पोल चेंज करून स्पीड कशी चेंज होते. कारण की स्पीडचा फॉर्म्युला काय? NS इक्वल टू 120 F/P, म्हणजे पोल चेंज करून पण आपण स्पीड चेंज करू. तो टॉपिक आपला समोर आहे, त्यामध्ये सांगेल तुम्हाला. मग लक्षात घ्या की स्क्विरल केजमध्ये काय होत आहे, हे जे रोटरचं कन्स्ट्रक्शन असं आहे, जसं तुम्ही कुठल्याही त्याला स्टेटरमध्ये टाका, 8 पोल स्टेटरमध्ये टाका, 4 पोलमध्ये टाका, किंवा तुम्ही स्टेटर न चेंज करता स्टेटरच्या वाइंडिंगचं कनेक्शन जे आपण चेंज करतो, इंटरचेंजिंग द वाइंडिंग कनेक्शन, ज्यामुळे काय होते? पोल कमी किंवा जास्त होतात, तर ते स्टेटरमध्येच होईल. रोटरला त्याचा काही इफेक्ट पडणार नाही. रोटर ऑटोमॅटिकली ॲडजस्ट करतो, म्हणून आपण स्क्विरल केज इंडक्शन मोटर यूज करतो बघा. सो इथं लक्षात घ्या, हा क्वेश्चन आहे. इथे काय करतात? मिस करता हा पॉईंट जो आहे इथे एक्झाममध्ये विचारलेला असतो. स्टार्टिंगमध्ये काय विचारलेला आहे? स्टार्टिंग टॉर्क हा जास्त असतो की कमी असतो? तर स्टार्टिंग टॉर्क जो असतो स्क्विरल केज इंडक्शन मोटरचा हा लो असतो. कशापेक्षा? स्लिप रिंग इंडक्शन मोटर जे आहे, ज्याला आपण वाऊंड इंडक्शन मोटर म्हणतो, त्याची जी स्टार्टिंग टॉर्क आहे हा थोडा जास्त असतो. कोणापेक्षा? स्लिप रिंग इंडक्शन मोटरचा जो टॉर्क आहे हा स्क्विरल केज इंडक्शन मोटर पेक्षा काय असतो? जास्त असतो. स्क्विरल केजचा थोडा कमी असतो. रनिंगमध्ये जर कॅरेक्टरिस्टिक जर तुम्ही बघितली तर
याची चांगली आहे, कोणाची? स्क्विरल केज इंडक्शन मोटरची रनिंगची कॅरेक्टरिस्टिक चांगली आहे. कॉगिंग रिड्यूस बाय स्क्यूड रोटर बार यूज करतो, त्यामुळे काय होते? कॉगिंग रिड्यूस होते ना. आपण ते हे माहिती आहे, कॉगिंगची डेफिनेशन बघू आपण. स्टेटर स्लॉट आणि रोटर स्लॉट जे असतात ते जर सेम असले, स्टेटर स्लॉट आणि हे रोटरचे जे स्लॉट आहे हे सेम असले, त्यामुळे कॉगिंग होते. मग आपण त्याला रिड्यूस करण्यासाठी आपण काय करतो? प्राईम मल्टिपल घेत असतो. ते पण टॉपिक आपण बघणार आहे, त्याबद्दल काही वाद नाही. क्रॉलिंग काय होते? 1/7 ऑफ द स्पीड, 1/7 ऑफ द स्पीडनं काय होते? रोटर रोटेट होते. तो पण सेपरेट कन्सेप्ट आपण ओके समोर बघणार आहे. नेक्स्ट, सो क्वेश्चन बघा इथे, रिगार्डिंग दी स्केविंग. स्केविंग म्हणजे स्केविंग ऑफ रोटर. मोटर बार म्हणजे तो रोटर जो बार होता, ही जे आपण रोटर बघितला आता, यामधले जे बार प्लेसमेंट केलेले आहेत हे कसे आहेत? असे स्लाइटली काय आहे? स्क्यूड आहेत. असे काय आहे? थोडे क्रॉस आहेत. मग हे कशासाठी केलेलं आहे ते आता जस्ट लर्न केलं. क्वेश्चनचा आन्सर काय येईल? विच स्टेटमेंट इज फॉल. पहिले प्रश्न वाचा बरोबर पद्धतशीर. फॉल्स स्टेटमेंट विचारले त्यांनी. प्रिव्हेंट कॉगिंग, कॉगिंग प्रिव्हेंट करते, बरोबर आहे. इट प्रोड्युसेस मोर युनिफॉर्म टॉर्क, युनिफॉर्म टॉर्क प्रोड्यूस करायला काय करते? आपल्याला युनिफॉर्म टॉर्क प्रोड्यूस करते. कमी जास्त करते असं म्हटलं की आपण, की जास्त टॉर्क प्रोड्यूस करते, प्रश्न तो नाही आहे. इथं काय विचारलं? युनिफॉर्म टॉर्क प्रोड्यूस होतो का? येस. आणि देन इट रिड्युसेस मॅग्नेटिक हर्म ड्युरिंग ऑपरेशन, हे पण बरोबर आहे. चुकीचं विचारलं होतं, इन्क्रीजिंग स्टार्टिंग टॉर्क, हे चुकीची स्टेटमेंट आहे. का बरं? इन्क्रीज कुठला टॉर्क तो करत नाही. स्किविंगमुळे स्टार्टिंग टॉर्क सुद्धा कमी होतो आणि हार्मोनिक टॉर्क जो आहे तो सुद्धा हा रिड्यूस होत असतो. तो स्केविंगचं जेव्हा येईल, असं इथे कन्फ्यूज होऊ नका की तो हार्मोनिक कमी करतो म्हणजे स्टार्टिंग वाढवेल, असं काही नाही आहे. नेक्स्ट, तर फेज बाउंड. फेज बाउंड म्हणजे तेच स्लिप रिंग इंडक्शन मोटर. काय केलेलं असते? बेसिक कन्स्ट्रक्शन लक्षात घ्या. इथे कुठले रोटर बार दाखवले का मी? इथे रोटर बार तुमच्यासाठी दाखवले का? नाही, कारण यात रोटर बार असतो का? नाही. रोटर बार का नसतो सर यामध्ये? कारण हे काय वाउंड आहे, फेज बाउंड टाईप. कन्स्ट्रक्शनच तसं आहे की यामध्ये काय असतात? कॉइल्स असतात. यामध्ये काय असतील? कॉईल. ज्या काय असतील तर कॉइलिंग केलेली असते पूर्ण. हे काय असते? अशा नंबर ऑफ कॉईल इथे असतात. ओके, त्यामुळे कॉईल कशा कनेक्टेड असतात ते लक्षात घ्या. याच्या कॉईल जे असते इंटरनली, समजा एक फेज आर फेजची जर कॉईल असली आणि वाय फेज आहे आणि बी फेज आहे, ते इंटरनली शॉर्ट असते. शॉर्ट काय म्हणतात त्याला आपण? इंटरनली स्टार असतात ते, म्हणजे स्टार पॉईंट एक कॉमन पॉईंट त्यांचा असतो, वन वाइंडिंग प्लेस केलेली असते. आणि तो जो दुसरा एंड आहे, आरचा जर दुसरा एंड बघितला तुम्ही किंवा वायचा बघितला किंवा बीचा, हा दुसरा एंड काय करतात? स्लिप रिंग. ह्या ज्या आहेत ना, हे आहेत स्लिप रिंग. स्लिप रिंग इंडक्शन मोटर का बरं म्हणतात? कारण ह्या स्लिप रिंग प्लेस केलेल्या असतात शाफ्टवरती. कुठे प्लेस केलेल्या आहे? त्या रोटरच्या शाफ्टवरती स्लिप रिंग प्लेस केलेल्या आहेत. आणि यावरती असतात ब्रशेस. काय असतात यावरती? यावरती असतात ब्रशेस. हे कन्स्ट्रक्शन संबंध महत्त्वाचं आहे, तेव्हाच तुम्हाला सिंक्रोनस मशीन कळेल किंवा डीसी मोटर जे आहे त्यामध्ये सिमिलरली तुम्हाला स्लिप रिंग, त्याला स्लिप रिंगच्या ऐवजी कम्युटेटर वापरतो, पण तिथे ब्रश असतात. तर लक्षात घ्या, कन्सेप्ट सगळ्या मोटरचे एकमेकाशी रिलेटेड आहेत. मग आता काय केलेलं आहे? काय लक्षात आलं तुमच्या? की वाइंडिंग आहे, थ्री फेज जे काही वाइंडिंग असेल, जेवढी आपल्याला रोटरला हे करायचे आहेत, रोटरचे पोल आहेत, तेवढेच आपल्या स्टेटरचे पोल आपल्याला हे करावं लागेल. म्हणून आपण काय करतो? थ्री फेज जे वाइंडिंग आहे ते स्टार करतो. स्टार इंटरनली म्हणजे स्टारली कनेक्टेड असते इंटरनली. मग एक्सटर्नली कशी असते सर? सो लक्षात घ्या, ॲडव्हान्टेज काय या फेज बाउंड मोटरचा? ॲडव्हान्टेज हाच आहे, हे जे बाहेर निघालेले पॉईंट आहेत, हा जो आता आर वाय बी, आता काय झाला? हे सेकंड एंड, कॉईलचा पहिला एंड जो आहे तो इकडे आतमध्ये. येस, कॉईल एक एंड काय केला? इथं स्टार केलेला आहे. इंटरनली जे स्टेटरचं झालं ते स्टेटरमधूनच 3 लीड बाहेर काढल्या आणि त्याला पण इथे काय केलेलं आहे? हे व्हेरिएबल रिओस्टॅट म्हणतो आपण याला. काय केलं आहे? व्हेरिएबल रिओस्टॅट. व्हेरिएबल रिओस्टॅट म्हणू शकतो किंवा व्हेरिएबल रेजिस्टन्स आपण काय म्हणतो याला. याला का बरं व्हेरिएबल रेजिस्टन्स आपण म्हणतो? हे कशाची गरज काय आहे? कारण स्टार्टिंग टॉर्क वाढवायसाठी, लक्षात घ्या, स्टार्टिंग टॉर्क इम्प्रूव्ह करण्यासाठी जर रेजिस्टन्सची व्हॅल्यू जर वाढली तुमची, तर तुमचा स्टार्टिंग टॉर्क हा वाढतो. हे आपण स्टडी करणारच आहे, टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक, पण बेसिक सांगतो मी. म्हणून याचा यूज करतात स्टार्टिंग टॉर्क इम्प्रूव्ह करण्याला. कशाचा? या रेजिस्टन्सचा. सो थ्री फेजेस आर इंटरनली स्टार्ड. इंटरनली म्हणजे हे झालं रोटरचं. हे जे रोटरमध्ये काय केले आहे इंटरनली, रोटरमध्ये काय केलेलं आहे इंटरनली वाइंडिंग अशी केलेली आहे की त्यामध्ये शॉर्ट केलेलं आहे. आधी मी स्टेटर बोललो असेल चुकीने, मग लक्षात घ्या, रोटरची वाइंडिंग आपण रोटरबद्दल स्टडी करतोय. सो रोटरमध्ये कॉइलिंग केलेल्या आहेत, ती वाइंडिंग इंटरनल स्टार केली, दुसरा पॉईंट काढला, दुसरे तिन्ही पॉईंट बाहेर काढले, स्लिप रिंग थ्रू ब्रशली दिले, ब्रशनी त्या काय केलेलं आहे? स्टार कनेक्टेड. इथे आउटपुटला सुद्धा हे काय स्टार कनेक्टेड आहे बघा. आर फेज झाला, इथे कनेक्ट झाला, वाय फेज झाला, इथे सुद्धा काय एक्सटर्नली सुद्धा स्टार असतो
आणि इंटरनली सुद्धा स्टार असतो. कन्फ्यूज व्हायचं नाहीये की कोणता जर एखाद्या एक्झाममध्ये कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारला त्यांनी की द रोटर वाइंडिंग ऑफ वाउंड टाइप रोटर ऑर स्लिप रिंग रोटर इज कनेक्टेड इंटरनली इन स्टार इन डेल्टा, असं काही जर विचारलं, लक्षात घ्यायचं की इंटरनली जे आहे म्हणजे जे रोटरचं कन्स्ट्रक्शन आहे तिथे स्टार आहे आणि एक्सटर्नली जो रिओस्टॅट लावलेला आहे आपण तो सुद्धा स्टार आहे. का बरं? याचा फायदा असा आहे की पर फेजमध्ये म्हणजे जर फक्त तुम्हाला आरचा रेजिस्टन्स वाढायचा तर वाढू शकता, वायचा वाढायचं तर त्याचं वाढू शकता, म्हणून कनेक्टेड इन स्टार असते. सो दे आर फर्दर एक्सटर्नल कनेक्टेड टू 3 फेज स्टार कनेक्टेड रिओस्टॅट. दिस पॉसिबल हे वाचू शकता तुम्ही. ॲडिशनल रेजिस्टन्स आपण काय करू शकतो, ॲड करू शकतो त्यामुळे, जेणेकरून स्टार्टिंग पिरियडमध्ये आपला स्टार्टिंग टॉर्क जो असतो तो इम्प्रूव्ह होते. आला कन्सेप्ट तुमच्या लक्षात असेल, चांगलं वाटत असेल तर लाईक करत जा, जेणेकरून मला थोडं मोटिवेशन भेटते तुम्हाला एक्सप्लेन करायला, नाही तर मग तुम्ही तुमच्या मनासारखं करू शकतो. सो RYB सांगायची गरज नाही आहे, हे तुम्हाला 120 डिग्री सर्व माहितीच आहे. सो हे बघा, हे ॲक्च्युली तुम्हाला कुठंच भेटणार नाही, कोणत्याच पुस्तकात भेटणार नाही, कोणाजवळच तुम्हाला हे भेटणार नाही, कोणत्याच चॅनलवरती तुम्हाला मिळणार. आता मी तुम्हाला हे कशासाठी आणलं, इथे समोर एक R फेज जो असला हा कॉमन आहे, दोन्ही केबल काय एकच, लक्षात घ्या, ही एकच आहे, मोठी केबल आहे समजून घ्या. याला आपण दोन त्याचे पाथ तयार केले. ओके, एक इकडे पाठवला आपण आणि हा इकडे पाठवला. इथे काय केलेलं आहे, इथे तुम्हाला लक्षात येईल की हे स्टेटर बद्दल आहे. हे काय, हे डायग्राम जे आहे ते स्टेटरच्या वाइंडिंगची डायग्राम आहे. कुठली स्टेटर वाइंडिंग. मग किती पोल वाली आहे, कसं समजणार आहे? सो लक्षात घ्या, किती पोल दिसत आहे तुम्हाला आरचे, आरवर फोकस करा, रेडवर. हा एक पोल, त्यानंतर दुसरा पोल, तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा. तर हे किती पोल इंडक्शन मोटर आहे? इट्सचा 6 पोल इंडक्शन मोटरचं काय आहे, हे स्टेटर आहे. तसंच आपण काय करतो, काय केलेलं आहे फक्त बघा, हा आर फेज घेतला, यस, एक पहिला पोल क्रिएट केला, दुसरा क्रिएट केला आणि त्याला एक कॉमन रिंग जी आहे ग्रीन कलरची, ओके, त्याला कनेक्ट केला. पुन्हा काय केलं, पुन्हा आर फेज घेतला, 2 पोल क्रिएट केले, पुन्हा त्याला त्या ग्रीन रिंगला कनेक्ट केलं, म्हणजे सेकंडरी जो सेकंड एंड आहे त्याला. पुन्हा इथून आर घेतला, त्याचा दोन काय केले, पोल क्रिएट केले आणि यस, हे सगळे तुम्हाला दिसत आहे कसे आहे, जेवढे पोल्स असतात तेवढे ते मेकॅनिकल अँगल आणि इलेक्ट्रिकल अँगल तुम्हाला माहिती आहे त्यानुसार प्लेस केलेला आहे. सो 6 पोल ऑफ आर फेजचे 6 पोल दिसतात, बीचे सुद्धा तुम्हाला 1 2 3 4 5 6 आणि वायचे सुद्धा 1 2 3 4 5 6. इट्स अ 3 फेज 6 पोल इंडक्शन मोटर. ओके, क्लिअर झाला की थोडाफार तुमच्या माहितीसाठी सांगतो मी, नॉलेजसाठी तुमच्या. आता कन्स्ट्रक्शन फीचरमध्ये तुम्ही जर 3 डायग्राम लक्षात दिले इकडे, A, B आणि C, तिघांमध्ये काय फरक दिसतो तुम्हाला व्हिज्युअली तुम्हाला काय फरक दिसतोय? सो लक्षात घ्या, जो क्वेश्चन बनतो याच्यावरती, इथे काय दिसतंय तुम्हाला, एअर गॅप जो आहे तो कमी आहे. इथं एअर गॅप काय कमी आहे, इथे एअर गॅप काय झाला, थोडा कम्पॅरेटिव्हली याच्यापेक्षा जास्त, आणि इथे एअर गॅप आणखी जास्त झाला. मग आता एअर गॅप कमी पाहिजे का जास्त पाहिजे मला सांगा? एअर गॅप कमी पाहिजे की जास्त पाहिजे? एअर गॅप ऑलवेज काय पाहिजे आपल्याला? एअर गॅप ऑलवेज काय पाहिजे? कमी पाहिजे. का बरं कमी पाहिजे? यस, एअर गॅप याच्यासाठी कमी पाहिजे, हा जो मॅग्नेटिक फ्लक्स आपण स्टेटरला दिला आहे ते फील्ड इथे जेवढी चांगली कट होईल तेवढा जास्त आपला टॉर्क प्रोड्यूस होऊ शकतो, तेवढा जास्त आपली पॉवर ट्रान्सफर चांगली होईल. तुम्ही जर म्हणसाल की इथं काय होईल, लिकेज फ्लक्स जास्त होईल, म्हणजे हे इथेच फ्लो होत राहतील. लिकेज फ्लक्स तुम्ही बघितलाय, ट्रान्सफॉर्मर स्टडी केला होता आपण, त्यामध्ये काय करते ते वाइंडिंग इटसेल्फ म्हणजे लिकेज फ्लक्स कुठं सेकंडरीला जात नाहीत, म्हणजे जिथं जायला पाहिजे तिथं कट होत नाहीत, त्यावेळेस काय होईल, आपला इथे लॉस होतो. म्हणून आपल्याला लक्षात घ्या, एअर गॅप ऑलवेज काय पाहिजे आपल्याला, मिनिमम पाहिजे, म्हणजे मॅक्झिमम फ्लक्स जे आहेत जे प्रोड्यूस झालेले आहेत ते कट कोण करेल, ते कट रोटर करेल. हे रोटरमध्ये मॅक्झिमम कट झाले पाहिजे. इथं जर केलं तुम्ही तर रोटर असे 2 कट करेल, इथे 2-3 वाया जातील, म्हणजे 2-3 म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला. आणि इथे काय होईल, तिथे कोणी कट करणार नाही, इकडे सगळे लिकेज फ्लक्स जास्त नाही, एखादा फ्लक्स कट झाला तर झाला, म्हणजे इथं पॉवर ट्रान्सफर काय होईल आपली कमी होईल, इथं थोडी जास्त नाही, इथं आपल्याला बेनिफिशियल आहे. सो एअर गॅप जो आहे, सो एअर गॅप ऑलवेज काय पाहिजे आपल्याला, मिनिमम पाहिजे. एअर गॅप मिनिमम असला तर आपला पॉवर फॅक्टर सुद्धा पॉवर फॅक्टर सुद्धा वाढतो आणि टॉर्क सुद्धा इम्प्रूव्ह होतो. लक्षात घ्या, स्टार्टिंगला पॉवर फॅक्टर, टॉर्क, आपला इफिशियन्सी जी आहे, सर्व गोष्टी इम्प्रूव्ह होते. एअर गॅप ऑलवेज मिनिमम आपल्याला पाहिजे असते. यस, नेक्स्ट, नो लोड करंट. आता काय प्रश्न काय बघा, द नो लोड करंट इन एन इंडक्शन मोटर इज हाय ड्यू टू. इंडक्शन मोटरमध्ये नो लोड करंट हाय काय असते? सिंपल प्रश्न आहे, तुम्ही जास्त विचार करू नका. इंडक्शन मोटर आठवा, इंडक्शन मोटर आठवलं आपण, इंडक्शन मोटरमध्ये काय काय आठवलं तुम्हाला? एक स्टेटर आठवलं सर आम्हाला,
एक स्टेटर आठवलं आम्हाला, एक रोटर आठवलं यामध्ये, ठीक आहे, एक रोटर आठवलं तुम्हाला. हे जे झालं हे आतमधलं झालं हे रोटर. इथं तुम्हाला हा एअर गॅप सुद्धा आठवायलाच पाहिजे. एअर गॅपला विसरू नका. स्टेटर आणि रोटर झालं काम असं नाही, एअर गॅपला आठवा तुम्ही. आता जर तुम्ही इथं आठवलं तर नो लोडमध्ये करंट, आपल्याला नो लोडमध्ये काय होते, इथे हे मॅग्नेटाइज करण्यासाठी एअर गॅप जर तुमचा जास्त असला तर करंट जास्त घेते. मॅग्नेटिक फील्ड फ्लक्स डेन्सिटी तुम्हाला माहिती आहे बी. आपण याच्यामध्ये पण बघितलं होतं ट्रान्सफॉर्मरमध्ये नो लोड कारण काय होत होता, आय म्यू जो होता मॅग्नेटायझिंग जो करंट होता तो खूप जास्त होता. त्यामुळे पॉवर फॅक्टर काय होता त्याचा, कॉस फाय कमी होता. का बरं, आय म्यू जास्त असल्यामुळे. तो नो लोड करंट आणि व्होल्टेज यामधला अँगल काय होता हे बघा, इथे मी काढतो तुमच्यासाठी. यस, ओके, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ओके, आता काय होतं ते इथे जर तुम्ही लक्षात घेतलं तर हा होता मॅग्नेटायझिंग करंट आणि इथं होता व्हर्टिकल ॲक्सिसवरती रिअल कॉस कंपोनंट, आणि यामुळे जो रिझल्टंट होता याचा तो होता I0. यस, I0 होता हा. काय होता इथे लक्षात आलं तुमच्या की इथे हा जो अँगल बनला होता हा व्होल्टेज आणि हा होता नो लोड करंट, यामधला जो फाय हा खूप जास्त आहे, त्यामुळे पॉवर फॅक्टर काय होतं, कमी होत होता. इथे पण सेमच आहे. इथे एअर गॅप जास्त असल्यामुळे तेवढी मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस करण्यासाठी तो करंट किती घेणार आहे, जास्त घेणार आहे. जेवढा एअर गॅप जास्त तेवढा हा करंट खूप जास्त लागेल, पॉवर फॅक्टर कमी, सगळ्या गोष्टी कमी. सो इट इज ड्यू टू हाय करंट. का बरं घेते आहे, लॉंग अँड हाय रिलक्टन्स पाथ बिटवीन स्टेटर अँड रोटर. म्हणजे याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला पाहिजे. हाय रिलक्टन्स पाथ म्हणजे हवा, एअर गॅप आहे. स्टेटर आणि रोटरमध्ये काय दिसतं तुम्हाला बघा, स्टेटर आणि रोटर, हे झालं स्टेटर तुमचं रोटर. यामध्ये हे हाय रिलक्टन्स पाथ, हवाचा रिलक्टन्स कमी असतो की जास्त असतो हवेचा, यस जास्त असतो. रिलक्टन्स म्हणजे अपोज करते, ते फ्लक्सला जाऊ देत नाही. म्हणून याच्यामध्ये इंडक्शन मोटरमध्ये काय असतो, हा नो लोडचा जो करंट असतो खूप जास्त असतो. हा ट्रान्सफॉर्मरपेक्षाही खूप जास्त असल्यामुळे पॉवर फॅक्टर जो असतो ट्रान्सफॉर्मरपेक्षाही याचा कमी असतो. हे लक्षात घ्या. नो लोडला पॉवर फॅक्टर जर विचारला तुम्हाला इंडक्शन मोटरचा, हा ट्रान्सफॉर्मरपेक्षा जास्त असतो की कमी असतो, तर काय सांगणार आहे तुम्ही, हा कमी असतो. ऑलवेज लक्षात घ्या, हा कमी असतो. कशापेक्षा, कॉस फाय ऑफ ट्रान्सफॉर्मरच्या नो लोड पॉवर फॅक्टरपेक्षा हा इंडक्शन मोटरचा पॉवर फॅक्टर हा कमी असतो. ओके, मेकॅनिकली एअर गॅप्स ऑफ इंडक्शन मोटर केप्ट व्हेरी लो. कशासाठी व्हेरी लो, म्हणजे आपण काय करतो, खूप कमी गॅप ठेवतो. आताच मी तुम्हाला पटवून दिलेलं आहे की आपल्याला स्टेटर आणि रोटर यामधला गॅप खूप कमी हवा आहे. सो कशासाठी, टू अवॉइड इथं तर लो पॉवर फॅक्टर, हां बरोबर आहे, टू अवॉइड लो पॉवर फॅक्टरसाठी करतो आपण. लॅगिंग नेचर म्हणजे फ्लक्स माहिती आहे तुम्हाला, हे लॅग करत असतात, तर हे पण बरोबर आहे की लॅगिंग नेचर असते कशाचं, फ्लक्सचं. त्यामुळे लॅगिंग करंट जसं मॅग्नेटायझिंग करंट म्हणजेच तो लॅग करत असतो, व्होल्टेजला लॅग करतो, बरोबर आहे. मॅग्नेटायझेशन करंट, इंडक्टिव्ह करंट तो काय करतो, लॅग करत असतो, बरोबर आहे. ते लॅगिंग नेचर आहे. आणि मॅग्नेटायझिंग करंट सुद्धा तो काय करतो, जास्त करतो. पण आपल्याला काय अवॉइड करायचं आहे, आपण हे सगळेच्या सगळे त्याचं म्हणणं आहे. आपल्या आन्सरमध्ये जर ऑल ऑफ द अबो आहे तर आपलं हे आन्सर करेक्ट आहे. बाकीचे तुम्हाला सेपरेट ओके आहेत, पण ऑल ऑफ दिस दिलेलं आहे म्हणजे दिस इज द परफेक्ट अवर आन्सर. 2 3 फेज इंडक्शन मोटर ए बी असा प्रश्न बनते कधी कधी, बेसिक प्रश्न आहे बघा. 2 3 फेज इंडक्शन मोटर ए अँड बी आयडेंटिकल इन ऑल रिस्पेक्ट एक्सेप्ट दॅट मोटर ए हॅज लार्जर एअर गॅप. मोटर एचा जो एअर गॅप आहे, म्हणजे हे रोटर आहे, हा स्टेटर आहे, तर हा जो एअर गॅप आहे रोटरचा एअर गॅप कशाचा, ए मोटरचा, आणि दुसरी मोटर आहे बी, ज्यामध्ये एवढं खास गोल काढायला लागलो मी, मला समजून नाही राहिलं, ठीक आहे. तर इथे काय झालं, हा बी मोटर जी आहे यामधला एअर गॅप थोडा कमी आहे. ध्यान दे. विच मोटर हॅव मोअर नो लोड करंट. मोअर लो लोड करंट म्हणजे जास्त करंट कोण खेचीन, ए घेणार आहे की बी घेणार आहे, ज्याचा एअर गॅप जास्त ते घेणार आहे. सो सिंपल क्वेश्चन होता. 66% लोकांनी बरोबर दिला. बाकीचे जे आहेत 46% किंवा 36%, जे 34%, या लोकांचा काय विषय आहे, या लोकांनी काय करायचं आहे, सिंपल कन्सेप्ट तुम्ही तर विसरताय. जास्त करंट तो घेणार आहे ज्याचा एअर गॅप जास्त आहे. ओके, 3 आयडेंटिकल इंडक्शन मोटर जसं कधी कधी दिलेलं असते, तुम्हाला पॉवर फॅक्टर विचारले, जसं पॉवर फॅक्टरची गोष्ट काढली आपण, तर हा तुम्हाला दिलेला आहे लॅग्स बिहाइंड जनरेटर EMF इन दॅट फेज. पॉवर फॅक्टर अँगल विचारले, काय विचारले, पॉवर फॅक्टर अँगल. इंडक्शन मोटरचा रोटरचा इम्पिडन्स आहे, कारण कॉईल असते त्यामध्ये, बरोबर आहे. कॉईलमध्ये काय असेल, कॉईलचा काही रेजिस्टन्स असतो वाइंडिंगचा, आणि त्याचा इंडक्टन्स सुद्धा असतो. हे तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला विचारलं तर पॉवर फॅक्टर,
तर हे तुम्हाला बेसिक तर तुम्ही नेटवर्क स्टडी केला असेल, आपण जे शिकवलेलं मी आतापर्यंत आपल्या चॅनलवरती कंप्लीट आहे नेटवर्क. तुम्ही सिंपल काय RL सर्किट किंवा RC सर्किट वगैरे RLC सर्किट स्टडी केला असेल. यामध्ये तुम्हाला जर R+JX दिलेला आहे तर तुम्हाला माहिती आहे ना पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला, पॉवर फॅक्टरचा अँगलचा फॉर्म्युला फाय इज इक्वल टू काय असते, टॅन इनवर्स यस एक्स बाय आर, टॅन इनवर्स एक्स बाय आर असते. इथे तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू टाका आणि तुमचं टॅन इनवर्स जर केलं तुम्ही 0.2 अपॉन 0.2 तर किती येणार आहे, टॅन इनवर्स 1. टॅन इनवर्स 1ची व्हॅल्यू किती असते हे सांगावं लागते का तुम्हाला, यस 45 डिग्री. यासोबतच लक्षात ठेवा तुम्हाला साईनच्या व्हॅल्यू ज्या आहेत, साईन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा या तिघांच्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. तुम्हाला या मिनिमम सांगतोय मी, त्याच्यात तुम्हाला 0च्या व्हॅल्यू माहीत पाहिजे, 60च्या व्हॅल्यू माहीत पाहिजे, 90 आणि 180 तरी ह्या व्हॅल्यू एवढ्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. आणि अजून एक जे आहे, जे टॅनच्या व्हॅल्यू असतात ते महत्त्वाचं आहे, त्यातला 45 हा मध्ये विसरू नका. 45 डिग्रीच्या पण तुम्हाला सर्वांच्या व्हॅल्यू माहिती पाहिजे. सो एक चार्ट लक्षात ठेवायचा किंवा जे काही तुमची ट्रिक आहे ते सर्वांना माहितीच आहे, ते काही सांगायची गरज नाही इथं. हे अँगल तुम्हाला लक्षात ठेवायचे, पण टॅनचं लक्षात ठेवायचं, कारण टॅन हा नेहमी पॉवर फॅक्टर अँगल दाखवतो आपण. तर या टॉपिकमध्ये आपल्याला टॅनचा अँगल काढता आला पाहिजे. आणि टॅनचा अँगल 45 भेटला, टॅनचा 45 भेटला, ठीक आहे तुम्ही काढला 45, पण झालं का तुमचं, तुम्हाला जर इथे पॉवर फॅक्टर विचारलं मग काय करणार, मग पॉवर फॅक्टर विचारला सर तर मग काय करणार मी, कॉस ऑफ 45 डिग्री. मग कॉस 45 डिग्री तुम्हाला व्हॅल्यू माहीत पाहिजे, नाही तर तुम्ही इथपर्यंत येणार आणि तुम्हाला ऑप्शनमध्ये जे 4 व्हॅल्यू दिले असणार कोणते असं करत बसणार तुम्ही. लक्षात घ्या. सो साईन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा याच्या पर्टिक्युलरली व्हॅल्यूज पुन्हा एकदा सांगतो, 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री आणि 180 डिग्री एवढ्याच्या ह्या ज्या 5 व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या. कशाच्या, साईन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा. ओके. साईन, कॉस्ट आणि हे तर तुम्हाला पूर्ण मशीनमध्ये, पॉवर सिस्टममध्ये सर्वमध्ये कामं पडते. हे तर ट्रिग्नोमेट्री बेसिक आहे, हे लक्षात ठेवणे तुमचं काम आहे. ओके. सो स्लिप, आता काय झालं, आता मोटर प्रोड्यूस झाली ते तुम्हाला माहिती आहे. आता कन्स्ट्रक्शन झालं आपलं, एअर गॅप झालं, सगळं झालं. आता काय करतो आपण, आता आपण ॲक्च्युअल मोटरला फिरवतोय. मोटरला आता सप्लाय दिला, यस. आतापर्यंत आपण फिरवलं नव्हतं. आता आपण काय स्टडी केलं फक्त, कशी फिरते, काय फिरते. तर विरुशास्त्र बुद्धीने तुम्हाला विचारलं एखाद्या तुमच्या सरांना, तर तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे की बाबा स्टेटरमध्ये 3 फेज सप्लाय देतो, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते, ती कट होते, त्यामध्ये काय होतो, EMF इंड्यूस होतो, त्यामुळे रोटरमध्ये करंट फ्लो होतो. रोटरमध्ये करंट फ्लो झाल्यामुळे करंट कॅरिंग कंडक्टर जर मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केला तर त्यावरती लॉरेन्स फोर्स एक्झर्ट होतो आणि मेकॅनिकली रोटेट होतो, असं तुम्ही सांगू शकता. सो इट्स स्टेटरला सप्लाय दिला, स्टेटरची मॅग्नेटिक फील्ड, रोटरची मॅग्नेटिक फील्ड. इथं तुमच्या लक्षात घ्यायचं आहे की वर्ड काय, मॅग्नेटिक फील्ड आहे. सो स्टेटरच्या मॅग्नेटिक फील्डची जी स्पीड आहे ती किती राहणार आहे, NS. याचा फॉर्म्युला 120 F/P, 120 F/P. तर मग आता रोटरमध्ये जी फील्ड आहे त्याची स्पीड काय, त्याची स्पीड सुद्धा NS आहे, लक्षात ठेवा. फील्डची स्पीड ऑलवेज लक्षात ठेवा, तुम्हाला स्टेटर फील्ड असो, रोटर फील्ड असो. कारण काय होत आहे, जेवढे फ्लक्स प्रोड्यूस होत आहे त्या स्पीडने काय होत आहे, रोटर सुद्धा फ्लक्स कट करतोय, म्हणून त्याची स्पीड काय राहणार आहे, दोघांची सेम राहणार आहे. कशाची, फील्डची स्पीड सांगतो मी, रोटरच्या फिरण्याची आलो नाही आपण सध्या. रोटर सध्या स्टँड स्टीलच आहे, रोटर सध्या स्टँड स्टील आहे, फ्लक्स चालू आहे, फ्लक्स कटिंग होत आहे. तर ते जी फील्ड प्रोड्यूस होत आहे रोटरमध्ये, EMF इंड्यूस झाला, बरोबर आहे. EMF इंड्यूस झाला, EMF इंड्यूस झाल्यामुळे रोटरमधून करंट फ्लो झाला आणि करंट जसा फ्लो झाला तसा फ्लक्स प्रोड्यूस होतो. रोटर काय करतो, स्वतःचे फ्लक्स प्रोड्यूस करतो. बघा इथे हे RYB स्वतःचे काय केलंय, एक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केलेली आहे. ही जी फील्ड असते हे ऑलवेज तो प्रोड्यूस करतो. जसा सप्लाय भेटला, सर्वात पहिले फील्ड रोटर स्टेटरची झाल्यानंतर रोटरची सुद्धा काय होते, तयार होतं. हे इनिशियल आहे, हे काय झाली, ही स्टेप जी आहे हे इनिशियल स्टेप आहे. म्हणजेच सप्लाय स्टेटरला मिळतो, त्यामुळे काय होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते, ती कट करते रोटर बार, तर रोटर स्वतःचा पण मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. आणि दोघांच्या फील्डची स्पीड ऑलवेज NS असते, हे लक्षात ठेवणे. स्पीड काय असते, सिंक्रोनस स्पीड. ओके. मग इथं जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं बाजूच्या याच्यात, याची स्पीड जर विचारली मी तुम्हाला स्टेटरची, तुम्ही काय सांगणार, सिंक्रोनस स्पीड. आता रोटर आहे, रोटरनं जर मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस केला इथं, त्याची स्पीड तुम्हाला विचारली, तुम्ही काय सांगणार, सिंक्रोनस स्पीड. आता जर नेक्स्ट विचारलं, हा जो रोटर रोटेट होत आहे, हा रोटर जो आहे शाफ्ट फिरेल किंवा रोटरची फिरेल, याची स्पीड सिंक्रोनस स्पीड राहणार आहे का, नाही. याची स्पीड काय राहणार आहे, NR. ही झालं रोटर स्पीड. लक्षात घ्या, रोटर स्पीड आणि रोटर फील्डची स्पीड ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. ओके. सो ही झाली रोटरची स्पीड. आता काय होईल,
जसा मी कन्सेप्ट सांगितला तुम्हाला की सिंक्रोनस स्पीडमुळे याच्यामध्ये फ्लक्स इंड्यूस होतील, हे काय करेल, कॅचअप करेल, स्टेटरची फील्ड जी आहे ते कॅप्चर करण्याचा हा प्रयत्न करेल. म्हणून रोटर काय करतो, ते रिलेटिव्ह स्पीड जी असते स्टेटर आणि या रोटर मधली जी येणार आहे हे मिनिमम करण्याचा प्रयत्न करतो. काय करतो, हे याला काय म्हणतो आपण, रिलेटिव्ह स्पीड. हे कमीत कमी करण्याचा तो प्रयत्न करत असतो अकॉर्डिंग टू लेन्स लॉ. मग हे तो कॅचअप करू शकतो का, नाही. तो ऑलवेज काय करतो, लॅग करतो. तो कधीच तो कॅच करू शकत नाही. आणि जर कॅच केला तर उलट त्यामध्ये टॉर्क काय होऊन जाईल, प्रोड्यूस झिरो होऊन जाईल, ईएमएफ इंड्यूस झिरो होऊन जाईल. इंडक्शन मोटर ऑलवेज लॅग करते. मग त्यालाच लॅग करायलाच आपण दुसरा वर्ड यूज केलेला आहे, स्लिप. काय करते, स्लिप करते. सो स्लिप जे काढायचे तुम्हाला, हे पर्सेंटेज स्लिप आहे. सिंपल जर स्लिप काढायची असली तुम्हाला तर कसं, हा 100 विसरून जा तुम्ही, पर्सेंटेज काढायसाठीच आपण 100 लावत असतो, नाही तर 100 लावायची काही गरज नसते. सो स्लिप काढायची आहे सिंपल, सिंक्रोनस स्पीड मायनस एन म्हणजे हे रोटरची ॲक्च्युअल स्पीड असते ज्यात रोटर फिरत असतो. ओके, अपॉन एन एस. ते स्लिप तुम्हाला पर्सेंटेजमध्ये काढायची असली तर 100ने मल्टिप्लाय करायचा, सिंपल काढायची तर हा स्लिपचा फॉर्म्युला आहे. मग आता यामधला जो डिफरन्स आहे याला स्लिप स्पीड म्हणतो आपण. फक्त स्लिप काढायची असली हे, आणि स्लिप स्पीड विचारली तुम्हाला, स्लिप स्पीड लक्षात घ्या, नाही तर सर तुम्ही हे शिकवलं ते नाही शिकवलं, तर लक्षात घ्या. स्लिप विचारलं फक्त तर स्लिप अशी काढायची. स्लिप स्पीड म्हटलं तर या दोघांचा अंतर असते. कशामधला, सिंक्रोनस स्पीड मधला अंतर आणि रोटेटर जे ऍक्च्युअल रोटेट करतो. ओके, एक्झाम्पल थ्रू आपण अंडरस्टँडिंग करूच. चला, सो आणखी याच्यामधला जो महत्वाचा खूप जास्त एक्झाम मध्ये, म्हणजे एवढं छान तुम्ही याला इम्पॉर्टंट इथं IMP करून ठेवा, किंवा ही स्लाइड तुमच्यासाठी तुमची जिंदगी पलटून टाकणारी, म्हणजे कारण क्वेश्चन खूप सारे आहेत, 2-3 क्वेश्चन राहतात प्रत्येक एक्झाम मध्ये. क्वेश्चन राहतात. काय लॉजिक आहे काय माहिती, म्हणजे एवढा काही मोठा कन्सेप्ट नाही येतो, पण त्यांना क्वेश्चन विचारावंच वाटतं त्या टॉपिकवरती. म्हणजे आजही जर इंडक्शन मोटरवरती कोणत्या एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर हा टॉपिक सोडत नाहीत. म्हणजेच ते काय करतात, इथं फ्रिक्वेन्सी ऑफ रोटर करंट, रोटर करंट असो, रोटरचा ईएमएफ असो, लक्षात घ्या, कारण ईएमएफ प्रोड्यूस होईल त्यानंतरच तो ईएमएफ इंड्यूस झाल्यानंतर करंट फ्लो होत असतो. रोटरची फ्रिक्वेन्सी म्हणू किंवा ईएमएफची असो, कशाची, यामधला जो इथं फ्लक्स कट करण्याच्या आधी हे जे यामध्ये कंडक्टर प्लेस केलेलं आहे, जे शॉर्ट सर्किटेड आहे, ते समजा स्क्विरल केजला, यामध्ये काय इंड्यूस होणार आहे, यामध्ये ईएमएफ इंड्यूस झाल्यामुळे करंट फ्लो होतं, बरोबर आहे, यामध्ये करंट फ्लो होईल. हा जो करंट फ्लो होतो याची फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे. सो याची फ्रिक्वेन्सी कशी काढायची आपल्याला, यालाच आपण एफ डॅश नाव दिलं. हे ऍक्च्युली रोटरची फ्रिक्वेन्सी आहे, आणि ही जी आहे एफ म्हणजे स्टेटरची फ्रिक्वेन्सी. स्टेटरला म्हणजे ते आपल्या सप्लायवर डिपेंड करते, वेगवेगळ्या मोटरला वेगवेगळ्या सप्लाय जशी डिझाईन केलेली आहे. आता आपण जर म्हटलं की फ्रिक्वेन्सी आमची 50 हर्ट्ज आहे इंडियामध्ये, ठीक आहे, मग 50 हर्ट्ज काय झाली, तुमची स्टेटरची फ्रिक्वेन्सी झाली. आणि हा यस काय आहे, हा यस फॉर स्लिप. आता बघितला होता स्लिपचा फॉर्म्युला, NS मायनस NR अपॉन NS. हे काय झाली, तुमची स्लिप झाली. इथं पर्सेंटेजमध्ये आहे का, इथं तुम्ही पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू टाकून आन्सर चुकवणार आहे का तुमचं, नाही. इथं तुम्हाला सिम्पलमध्ये यस टाकायचं आहे, पर्सेंटेज यस नाही टाकायचं, नाही तर त्याला तुम्ही 100ने मल्टिप्लाय करसाल आणि मग म्हणता सर तुम्ही चुकीचं शिकवलं. तर ते आपण कधी कधी सिली मिस्टेक करतो. इथं स्लिप सिम्पल आहे, इथं 100ने मल्टिप्लाय करायची तुम्हाला जरूरत नाहीये. मग तुम्हाला स्लिप जर दिलेली आहे, फॉर एक्झाम्पल काढली तुम्ही स्लिप 0.2, स्लिप फॉर एक्झाम्पल 0.2, मग आता रोटर इंड्यूस ईएमएफ किंवा या रोटर मधले जो करंट फ्लो होऊ राहिला याची फ्रिक्वेन्सी काय असेल तर डायरेक्टली मी काढू शकतो. स्लिप माझ्याकडे दिलेली आहे किंवा मी कॅल्क्युलेट केली 0.2, आणि इनपुट फ्रिक्वेन्सी जे काही स्टेटरला दिलेली आहे ती आहे 50. सो 50 गुणिला 0.2 किती होतात, 10. किती होतात, आलं लक्षात. सो हे काय केलं आपण, इथे सॉल्व्ह केलेलं आहे सिंपल. तर याचंच न्यूमेरिकल बघू शकतो आपण. ओके, हे सांगायची गरज नाही, इथेच तुम्हाला कन्सेप्ट जर लक्षात आला असेल ते क्वेश्चन तुमच्या समोर आहे. ओके, ठीक आहे. इथे एक सांगायचं, चला ठीक आहे, सांगायची गरज नाही पण तरी एक सांगून देतो तुम्हाला, कारण की इथे 2-3 पॉईंट तुम्हाला नोट करायचे आहेत. पहिला पॉईंट तुमचा इथं काय, हे सिंक्रोनस स्पीड कोणाकोणाची आहे, तर स्टेटरच्या फील्डची आणि रोटरच्या फील्डची. एक रोटरची स्पीड इथं मी काढतो तुमच्यासाठी, हे काय झाली, इथं काढतो मी NR, हे काय झालं, रोटरची स्पीड वेगळी, रोटर फील्डची स्पीड वेगळी, एवढं तुमच्या डोक्यात घाला. आणि हा झाला तुमचा स्टेटर. येस, मला सांगा स्पीड ऑफ द स्टेटर जर विचारलं तुम्हाला, स्पीड ऑफ स्टेटर किती आहे, चला लवकर सांगा, 2 मिनिटं विचार करा. तुम्ही केला विचार, किती आहे स्पीड ऑफ स्टेटरची, किती असते. पहिला पॉईंट याचा आहे तो स्पीड ऑफ स्टेटर. अरे स्टेटर उभंच असते, स्टेटर स्टॅटिकच असते. ती स्पीड काय असते, ऑलवेज काय असते, 0 RPM आहे, कारण स्टेटर आहे, बॉडी आहे, ते कुठं हालते का, मोटर तुमची गोलगोल फिर, मोटरचा तुमचा रोटर फिरत असते, स्टेटर फिरते का नाही.
त्याची स्पीड किती आहे 0. ओके, मग याला थोडं मॉडिफाय करतो. स्पीड ऑफ द स्टेटर, स्पीड ऑफ द स्टेटर इथपर्यंत कॉमन. ओके, स्टेटर आणि फील्ड विचारलं तुम्हाला. काय विचारलं आता मी? स्टेटरच्या फील्डची स्पीड विचारलंय. पहिले स्टेटरचं विचारलंय. वर्डिंगमध्ये लक्षात द्या, इंग्लिश तुम्हाला सर्वांना समजते ना बेसिक. सो फील्डची स्पीड विचारली. आता तुम्ही म्हणाल सर फील्डची स्पीड आहे का? मग याची स्पीड असते सर यस, काय असते? सिंक्रोनस स्पीड असते. ओके, देन आता थर्ड पॉईंट. आता तुम्हाला विचारलं मी रोटरची स्पीड. काय विचारली? रोटर स्पीड. रोटर स्पीड किती आहे? किती सांगणार आहे? यस, काय वाटेल? माइंडमध्ये केलं असेल कमेंट करू शकता तुम्ही. तुम्हाला वाटलं तर, तुम्हाला लाईव्ह फिलिंग घ्यायचं असेल क्लासचा, कमेंट केलं चालतं ना. स्टोडे की तुम्ही नंतर कमेंट नाही करू शकत. सो रोटरची स्पीड काय राहणार आहे? यस सर, रोटरची स्पीड काय राहणार आहे माहित नाही सर, आम्हाला डिपेंड करते. सो एनआर लिहायचं. जे काही एनआर रोटरची स्पीड तुम्हाला दिलेली आहे किंवा काढू शकता त्याला एनआर म्हणतो. पण जर त्यामध्ये थोडंसं मॉडिफाय केलं, आता याच्यामध्ये काय केलं, थोडंसं मॉडिफाय केलं. रोटर स्पीडने विचारलं तुम्हाला, रोटरच्या फील्डची स्पीड विचारली आहे. काय विचारली आहे? रोटर स्पीड जर विचारली आहे तर मग किती सांगणार आहे? यस, ही फील्डची स्पीड ऑलवेज सर सेमच असते. तुम्ही आत्ताच सांगितलं सर आम्हाला, 2 वेळा 10 वेळा सांगितलं सर तुम्ही की फील्डची स्पीड ऑलवेज काय असते? एनएस असते सर, स्टेटर असो किंवा रोटर असो. आता जो मेन फंडा येते, जो भरपूर वेळा एक्झाम मध्ये विचारतात, तो आहे इथून 5व्या नंबरचा पॉईंट. आता काय विचारतात? रिलेटिव्ह स्पीड. काय विचारतात? रिलेटिव्ह ची स्पीड. रिलेटिव्ह म्हणजे तुमचे रिलेटिव्ह माझे रिलेटिव्ह नाही, त्या दोघांच्या रिलेटिव्ह मध्ये काय फरक आहे? आता तुम्हाला जर विचारलं मी, पहिला ते बघा इथं पहिला पॉईंट, तुम्ही आन्सर लगेच द्यायचं आहे. लाईव्ह क्लास नाही आहे तरी तुम्ही कमेंट करू शकता, तो माइंडमध्ये तुमचा रेडी ठेवा. सो विचारलं मी तुम्हाला, द रिलेटिव्ह स्पीड बिटवीन स्टेटर अँड रोटर. स्टेटर अँड रोटर जर विचारलं, स्टेटर अँड रोटर काय सांगणार आहे तुम्ही? स्टेटर अँड रोटर मधली रिलेटिव्ह स्पीड. रिलेटिव्ह स्पीड म्हणजे दोन्ही याचा अंतर. रिलेटिव्ह म्हणजे दोघांचं अंतर किती आहे. डायरेक्ट वजा करून टाकायचं, एकमेकापासून वजा करायचं, सिंपल. सर तुम्ही क्वेश्चन सांगितला मग रोटर सर हे याचं मी डायरेक्ट आन्सर येणार देऊ का? कारण की रोटरची स्पीड येणार आहे आणि स्टेटरची स्पीड 0 आहे समजा, तर याचा आन्सर येणार. हे करेक्ट आहे का? इट्स करेक्ट आहे का? ह्याच्यामध्ये थोडंसं लक्षात द्या. हे करेक्ट आहे, पण हे पार्शली करेक्ट केव्हा, एक्झॅक्ट करेक्ट केव्हा होईल? हे जेव्हा ॲट रेस्ट म्हटलं, रोटर ॲट रेस्ट जर तुमच्या म्हटलं, मग आता काय होणार आहे? रोटर जर रेस्टवर आहे, रोटर पण फिरून नाही राहिला आता, म्हणजे स्टेटर तर 0 असतेच, रोटर पण फिरून नाही राहिला, त्यावेळेस स्पीड काय येणार आहे? मॉडिफाय काय होणार आहे? रोटरची स्पीड आणि 0, स्टेटरची 0, याचं अंतर 0. सो 2 डिफरन्स आहे. रोटरची विचारलं सिंपल येणार, तुम्ही घेऊ शकता जेव्हा मोमेंटमध्ये आहे, आणि रोटर ॲट रेस्ट म्हटलं तर तुम्हाला RPM किती लिहायचं आहे? 0. सो खालचं केव्हा घ्यायचं? 0 केव्हा आहे? जेव्हा मोटर स्टॉप कंडिशनला आहे, तेव्हा जर तुम्हाला रिलेटिव्ह स्पीड विचारली तर तुम्ही काय सांगणार? 0 आहे सर. पण रोटर रनिंग कंडिशनमध्ये आहे, हे ना, रोटर रोटेटिंग ॲट अ स्पीड फॉर एक्झाम्पल येणार. व्हॉट इज द रिलेटिव्ह स्पीड बिटवीन स्टेटर अँड रोटर? सो इट्स ऑलवेज स्टेटरची 0 असते. आता काय करू? थोडं अजून याला मॉडिफाय करू, 2 नंबरचा तुम्हाला विचारतो मी. आता तुम्हाला विचारलं मी, व्हॉट इज द रिलेटिव्ह स्पीड बिटवीन स्टेटर फील्ड अँड रोटर? स्टेटर फील्ड अँड रोटर इन रोटेटिंग कंडिशन. रोटेटिंग कंडिशन म्हणजे मुव्हिंग. आता सांगा मला रोटरच्या वेळेस आता काय येणार आहे? सर स्टेटर फील्ड असते NS आणि रोटर स्पीड असते NR. ओके, हे झालं तुमचं करेक्ट आन्सर. पण जेव्हा विचारलं रोटर ॲट रेस्ट विचारलं तर मग काय करणार तुम्ही? तर ॲट रेस्ट म्हणजे रोटरची स्पीड, स्टेटरची फील्डची स्पीड तर NS आहे, रोटरची स्पीड यस 0 असणार आहे सर, कारण रोटर ॲट रेस्ट आहे. म्हणून काही यावेळेस काय येणार आहे? इथं आन्सर तुमचं NS येणार आहे. आणखी याला त्याला काय करू आपण? आणखी मॉडिफाय करू. आता 3 नंबर तुम्हाला विचारतोय मी, यालाच मॉडिफाय करतोय. हे जे स्टेटर फील्ड आहे, ओके, स्टेटर फील्ड अँड काय करतं? रोटरच्या ऐवजी रोटर फील्ड, स्टेटर फील्ड आणि रोटर फील्ड यामधले रिलेटिव्ह स्पीड डिफरन्स काय आहे? सो तुमचं क्लिअरच आहे की स्टेटर फील्ड सुद्धा NS असते आणि रोटर फील्ड सुद्धा ऑलवेज NS असते. ॲट रेस्ट असो का काही असो, फील्डची स्पीड जी आहे ते दोघांची सेम राहते. म्हणून या दोघांचा रिलेटिव्ह स्पीड डिफरन्स किती आहे? 0 आहे. 0 RPM. असे क्वेश्चन तुम्ही कुठलेही बनवू शकता. असं तुम्ही यामधलं जर तुम्ही हे वरचे 4 पॉईंट जर तुमचे क्लिअर असते, थॉट प्रोसेस जर तुमची क्लिअर आहे, तर रिलेटिव्ह स्पीड ऑलवेज तुमची क्लिअर राहणार आहे. ॲट रेस्ट जर विचारलं, इथं एक ॲड करून टाकतोय 3 मध्ये. रोटर स्पीड ॲट रेस्ट किती असते?
ॲट रेस्ट म्हणजे थांबलेला आहे तर 0 असते, बस एक ॲड करा याच्यामध्ये. पण जनरली फिरून राहिला तेव्हा येणार असते, आणि जेव्हा फील्डची स्पीड त्याची येण्याच असते ऑलवेज. ओके, ही स्लाइड तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, त्यावरती एक्झाम्पल भरपूर वेळा विचारले थेरॉटिकल क्वेश्चन. सो ते आपण आता बघणार आहे. येस, इन अ 3 फेज इंडक्शन मोटर. चला, इन अ 3 फेज इंडक्शन मोटर 41% लोकांनी आन्सर बरोबर दिलं. याचं तुम्ही काय देणार आहे ते आपण आता समोर बघणारच आहे. सो काय, इन अ 3 फेज इंडक्शन मोटर रोटर फील्ड रोटेट्स ॲट सिंक्रोनस स्पीड विथ रिस्पेक्ट टू. कोणाच्या रिस्पेक्टमध्ये, क्वेश्चन कसा बनलाय बघा, त्यांना एवढंच विचारायचं आहे, प्रश्न एवढंच विचारा, रोटर फील्ड म्हणजे हा जो रोटरची स्पीड आहे, जे की सिंक्रोनस स्पीड असते, इट रोटेट्स ॲट सिंक्रोनस स्पीड विथ रिस्पेक्ट टू. कोणाच्या रिस्पेक्टमध्ये म्हणजे रिलेटिव्ह स्पीड विचारली आहे. रिलेटिव्ह स्पीडचं तुमचं आन्सर जे आहे, रिलेटिव्ह स्पीडचं आन्सर तुमचं एन एस आलं पाहिजे, म्हणजे सिंक्रोनस स्पीड आलं पाहिजे. पण केव्हा, रोटरची फील्ड स्पीड तुम्हाला माहिती आहे एन एस. आणि अशी कोणती गोष्ट आहे, अशी एक दुसरी कुठली गोष्ट आहे, अशी ही जी दुसरी कुठली गोष्ट आहे की ज्या दोघांमधलं जे अंतर आहे ते सिंक्रोनस स्पीड एवढं आहे. तर रोटर फील्ड रोटेट ॲट सिंक्रोनस विथ रिस्पेक्ट टू म्हणजेच रिलेटिव्ह स्पीड विचारलाय, लक्षात घ्या तुम्हाला. विथ रिस्पेक्ट टू म्हणजेच हे कुठली स्पीड विचारताय तुम्हाला, रिलेटिव्ह म्हणजे दोन स्पीड मधलं अंतर. मग एक तर तुम्हाला माहिती आहे, एक तर एन एसच आहे, आन्सर आहे तुमचं एन एसच यायला पाहिजे, कारण ते आन्सर त्यांनी दिलेलं आहे की सिंक्रोनस स्पीडनं रोटेट झाली पाहिजे विथ रिस्पेक्ट टू मध्ये. उरलं काय, क्वेश्चन मार्क केव्हा येतो, या क्वेश्चन मार्कच्या जागी 0 असलं तेव्हाच ही स्पीड काय होईल, आन्सर काय होईल तुमचं एन एस एवढे होईल. तर 0 कशाची स्पीड असते, रोटरची स्पीड 0 असते का, रोटरची स्पीड येणार असते. स्टेटर प्लगची स्पीड काय असते, सिंक्रोनस स्पीड असते. आणि स्टेटरची स्पीड विचारली, फक्त स्टेटर, लक्षात घ्या स्टेटरची स्पीड काय सांगितली, सर्वात सुरुवातचा 0.0. 41% लोकांचा आन्सर बरोबर आहे. आतापर्यंत भरपूर लोकांनी दिलाय, मी जेव्हा स्क्रीनशॉट काढला होता तेव्हाची ही गोष्ट आहे. लक्षात घ्या, असे कन्सेप्ट आहे, सिली मिस्टेक करसाल तर कसं तुम्ही पुढे जाणार आहे. मशीनमध्ये कन्सेप्ट अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाचं असतो, अलग लक्षात, इथं रट्टा मारल्या जात नाही. चला नेक्स्ट, 6 पोल इंडक्शन मोटर फुल लोड स्पीड दिलेली आहे. इथं काय दिले, ॲट हाफ लोड विचारलेला आहे. कन्सेप्ट आहे हा, एक छान कन्सेप्ट आहे. याचा आन्सर 56% लोकांनी बरोबर दिलेला आहे. बाकी 100 पैकी 56 लोकांनी बरोबर दिले, बाकीचे चुकले. म्हणजे किती किती निगेटिव्ह मध्ये गेले तुम्ही लोक, काय चुकले इथं बघा एकदा, रीड करा. 6 पोल इंडक्शन मोटर आहे, 50 हर्ट्ज, फुल लोड स्पीड 950 दिली आहे, फुल लोड. आणि आता काय म्हणते, ॲट हाफ लोड. लक्षात घ्या, एखाद्या गोष्टी जर लोड आहे, फुल लोडेड आहे, तरी त्याची स्पीड एवढी मॅच करू राहिला, 950 RPM आहे. आणि आता लोड कमी झाला, एखाद्या वेळेस एखादी लोड जर कमी झाला, एखाद्या गोष्टीवरचा लोड कमी झाला, एखादी रोटेटिंग मशीन आहे त्यावरचा लोड कमी झाला, तर ऑलवेज लक्षात घ्या स्पीड तर त्याची वाढणारच आहे ना. स्पीड ऑलवेज काय होणार आहे, 950 पेक्षा जास्तच होईल त्याची स्पीड. का बरं जास्त होईल, लोडेड होता, फुल्ली लोडेड होता, म्हणजे एवढं लोड ओढून राहिला होता. किंवा समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला नाही समजत असेल तर एक एक छोटासा नकली ड्रॉइंग तुमच्या समोर काढतो. नकली ड्रॉइंग म्हणजे हे काय झालं, एक रेल्वेचं इंजिन आहे फॉर एक्झाम्पल, आणि याच्या मागे असे सर्व डब्बे रेल्वेचे कनेक्टेड आहेत. ओके, याला याला काय सर्व असे रेल्वे पूर्ण असे कनेक्टेड आहेत. येस, आता हे किती झाले, 5 झाले, फॉर एक्झाम्पल 6 काढलं. आता ही जी मोटर आहे, हे जे मोटर लावलेले असतात तिथं कुठं कुठं 4 मोटर असतात, तर कुठं कुठं 3 आणि 3 असा 6चा ग्रुप असते. ओके, ह्या मोटर लावलेल्या आहेत. या मोटरची स्पीड किती होती, 950 RPM होती. ओके, आता हे लोड फुल लोड होता, म्हणजे पूर्णचे पूर्ण डब्बे कनेक्टेड होते, आणि हे मोटर, ह्या मोटरी सगळ्या पळत होत्या. आता हाफ लोड काय झाला, हाफ लोड झाला म्हणजे एखाद्या स्टेशनला किंवा एखाद्या ठिकाणी किंवा हे लोड एंगेज झालेले आहेत, म्हणजे 3 लोड जे एवढं लोड त्यांना खायची गरजच नाही आता, तो ऑटोमॅटिकली काय होते, रिलीज होऊन जाते. रिलीज स्ट्रोकमुळे काय होते, स्पीड 950 पेक्षा ऑलवेज जास्त असते. किती येते हे एक्झॅक्ट आपल्याला काही असं रिलेशन नाही आहे, पण 950 पेक्षा जास्त होईल. मग ते किती जास्त होईल, 1000 होईल का ते, किंवा ते याचे हे 2 ऑप्शन तर कटले, कमी तर होणारच नाही, कमी तर होणारच नाही, 475 होणार नाही आणि 500 होणार नाही, कारण की ते 950 पेक्षा जास्त असणार. मग 950 पेक्षा जास्त 2 ऑप्शन आहे आपल्याकडे. मग सर आता याच्यापैकी केवढा, तर लक्षात घ्या, तुम्हाला पहिले रोटरची स्पीड आहे, इंडक्शन मोटर आहे, त्यासाठी आपल्याला एनआरची एक लिमिट असते की रोटर स्पीड ऑलवेज काय असते, स्टेटर स्पीड जी असते, सिंक्रोनस स्पीड जी असते त्यापेक्षा कमी असते. मग सिंक्रोनस स्पीड एक काढून घ्या वाटलं तर 120F, 120 यस 120F, F काय 50 आहे अपॉन P, P किती आहेत 6 आहे. याला जर तुम्ही असं साइन दोन्ही 12 केलं तर स्पीड किती येते, सिंक्रोनस स्पीडची येते तुमची 1000 RPM. पण इंडक्शन मोटर ही स्पीड कॅप्चर करेल का, नाही, कारण इंडक्शन मोटर ऑलवेज लेस दॅन दी
याच्या 1000 पेक्षा तो लेस असणार आहे. म्हणजे 950 पेक्षा ऑप्शन मध्ये पैकी पाहावं लागतं तुम्हाला, कारण लोड पहिले 950 होतं, 950 पेक्षा जास्त अशी स्पीड आणि 1000 पेक्षा कमी असं कुठलं ऑप्शन दिसतंय का आपल्याला? येस, ओनली वन ऑप्शन इज देअर, 975. सो हे हा तुमचा कन्सेप्ट आहे, तो लक्षात घेत जा. तुम्ही 1000च्या वर ऑप्शन द्यायचं नाही आहे, एक्झॅक्ट व्हॅल्यू आपल्याला काढता येत नाही, रिलेशन नाही आहे, पण इन बिटवीन एक आपण कॉन्स्टंट तरी नक्की डिसाईड करू शकतो, जो कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. यस, a 3-phase induction 50 pole induction motor has full load speed of the number of pole. आता हे नंबर ऑफ पोल विचारलं होतं, तरी आता काही जणांनी तर यांनी थंब दाखवला, या मुलांनी काय यांचा काय रोल आहे काय माहिती. तर सिंपल काय केलेलं, तुम्हाला हे दिलेलं आहे, आरपीएम दिलेला आहे. हा आरपीएम जो दिलेला असते, फुल लोड स्पीड दिलेला असते, हा सांगा मला सिंक्रोनस स्पीड आहे की कोणती स्पीड असते? ही ऑलवेज लक्षात घ्या, ही तुमची येणार असते. म्हणजे हे काय दिलेलं असते, तुमची रोटरची स्पीड असते, रोटर स्पीड ही रोटरची तुमची स्पीड आहे, ही तुमची सिंक्रोनस स्पीड नाही आहे. अलग लक्षात. आणि पोल जे काढतो आपण, पोल कॅल्क्युलेशन करतोय सिंक्रोनस स्पीडवर करतो, कारण सिंक्रोनस स्पीडचा फॉर्म्युला तुमच्या सर्वांना माहिती आहे, NS = यस 120F/P. आता पोल जर तुम्हाला काढायचे तर पोल इकडे ठेवा, तुम्ही वरती गेला आणि इकडे 120F/P येणार आहे का? इथं सिंक्रोनस स्पीड येणार आहे. मग आता कसं काढणार आहे तर लक्षात घ्या, एक जर तुमच्या लक्षात येत असेल तर 1400, यस 1400च्या वरती तुम्हाला म्हणजे 1500 RPM जे आहे, 1500 RPM हे 120F/P करा आपल्या इंडियामध्ये. चला, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एक नोट करून ठेवा, एक नोट सांगतो तुम्हाला मी. यस, सो आपल्या इंडियामध्ये फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्स आहे. हे फिक्स असं राहते, इथं कुठे चेंज होते का? तुमच्या घरी 60 आहे का? कोणाच्या घरी 70 आहे? कोणी असेल तर कमेंट करा ज्याच्या घरी 70 आहे. ओके, सो त्याचा मी सत्कार करेल इथे. सो इथे बघा, सिंक्रोनस स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला 120F/P. ओके, तर 50 तर फिक्सच आहे, म्हणजे 120 × 50 हे फिक्सच आहे. फक्त काय पोल जेवढे चेंज झाले त्यानुसार काय होते, आपली सिंक्रोनस स्पीड चेंज होते. सो 12×5 = 60, याला काय केलं आपण 6000 केले, हे मल्टिप्लाय 6000/P. आता मला सांगा, मिनिमम पोल जर आपण पीची व्हॅल्यू, पहिली व्हॅल्यू बघू, P = 2. पोलची व्हॅल्यू जर 2 पकडली तर सिंक्रोनस स्पीडची व्हॅल्यू NS = काय येणार आहे? 2000 टाकले तिथं, यस 2 जर टाकले तर इथं पीच्या जागी 2 टाकले तर 3000 RPM. अजून पीची व्हॅल्यू काय करू शकता तुम्ही? 4 करू शकता, दुप्पट, कारण पोल हे कसं इव्हन मल्टिपल असतं, लक्षात ठेवा. 4 झाले, इथं जर 4 टाकलं, 6000/4 जर केले तर किती आली स्पीड तुमची? 1500. मग तुम्ही इथं 6 टाकले, किती येणार आहे? 1000 RPM. तुम्ही जर इथं 8 टाकले, किती येणार आहे? 750 RPM. म्हणजे अशा काय स्पीडची रेंज आहे. तुम्हाला जसं तुम्ही आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा स्टडी करताय, तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे जी रोटरची स्पीड दिलेली आहे, कुठली? इथं वरती बघा एकदा, हे जे 1440 हे कोणाच्या खाली दिसतंय तुम्हाला? 1500च्या खाली दिसतंय. आणि एकदम पण 3000 सिंक्रोनस स्पीड 3000 असू शकत नाही त्याची. का असू शकत नाही आहे? कारण एवढा लॅग नाही करत, स्लीप जास्त थोडीफार असं. स्लीप माहिती आहे तुम्हाला, स्लीप जास्त व्हॅरी करते का? स्लीप जास्त व्हॅरी करते का? नाही. 0.2 0.3 पासून तर 0.1 किंवा कमी, एकदम कमी रेंजमध्ये स्लीप व्हॅरी करत असते. म्हणजे एवढा डिफरन्स राहत नाही की 3000 असणार. ऑलवेज याच्या निगट जवळपासची बघायची. सो 1500 RPM म्हणजे डायरेक्टली तुम्हाला NS काढायचं गरज नाही आहे. NSच्या जागी इथं दिलेला नसला तरी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हे जर 1440 RPM आहे, म्हणजे सिंक्रोनस स्पीड ही 1500 आहे. ओके, हा तर 50 तुम्हाला दिलेलंच आहे इथं. याचं तुम्ही 12×5 = 60 जर केलं तर तुमचा आन्सर येईल 4. पीची व्हॅल्यू आली 4. 81% लोकांनी बरोबर दिलेलं आहे. थोडा कन्सेप्ट लक्षात घ्या, व्हॅल्यू तुम्हाला NS काढायची गरजच नाही पडली पाहिजे. जर तुम्हाला पोल माहिती आहे डायरेक्ट 3000, 1500, 1000, 750 आणि अजून त्याचे 375, ते खाली कमी होऊन जाते. ओके, हळूहळू काय होईल, 2 ते डिवाइड होत जा. ओके, यस. नेक्स्ट क्वेश्चन, 3-phase इंडक्शन मोटर फुल लोड स्पीड ऑफ 1400 RPM. हां, 1440 RPM ची फुल लोड स्पीड आहे. द स्पीड ऑफ रोटर विथ रिस्पेक्ट टू स्टेटर फील्ड. काय येईल याचा आन्सर? अरे 1400 RPMचा काहीच घेणं देणं नाही आपल्याला, कारण इथे जर तुम्ही स्पीड ऑफ विथ रिस्पेक्ट टू जिथे विचारतात त्याचा अर्थ काय असते? इट्स रिलेटिव्ह स्पीड विचार राहिले. म्हणजे काय विचार राहिले ते? रिलेटिव्ह स्पीड विचार राहिले. म्हणजे काय विचार राहिले ते? अंतर विचार राहिले. काय विचार राहिले? अंतर विचार राहिले 2 स्पीडमध्ये. तर 2 स्पीडमध्ये अंतर तुम्ही कसं सांगणार आहे? हे तर रोटर स्पीड आहे, याची व्हॅल्यू किती असते रोटर स्पीडची? तर हे रोटरचं आहे तर सिंक्रोनस स्पीडच आहे. फील्डची स्पीड आहे सिंक्रोनस आहे सर. स्टेटर फील्ड सुद्धा सिंक्रोनस आहे सर.
दोघांचं अंतर किती येणार आहे? 0 येणार आहे. मग आन्सर किती येणार आहे? हे. मग जे 33% लोकांनी उत्तर चुकवलं ते काय, कहाँ से आते हैं वो लोग, वो पता करना पडेगा अपने को. ठीक आहे. ओके. आता हा क्वेश्चन होता वाद विवाद अपवाद कमेंट्स विमेंट हे सगळ्या, हा क्वेश्चन होता. या क्वेश्चनमध्ये आता 12% लोकांनी उत्तर बरोबर दिले, 90 RPM. बाकी सगळ्यांचे डाऊट आहे, क्वेश्चन मार्क हे विचारले, काय क्वेश्चन आहे विचार करू राहिला की सर डोकं कन्फ्यूज झालं. ह्या म्हणते बरोबर आहे यांचं, हा म्हणते नाही असा क्वेश्चनच बनवू शकत, हा म्हणते की सर काय विचारले, डोकं फिरले वाटते मस्त. असं हे सगळ्यांचे तुमचे रिएक्शन होतं. लक्षात घ्या, क्वेश्चन टाकायचा उद्देश एवढाच होता, कारण इथे ऑप्शन तुमच्या RPM मध्ये दिलेले आहेत आणि क्वेश्चन जर तुम्ही रीड केला तर भरपूर जणांनी उत्तर काढलं असेल. 4 पोल 3 फेज इंडक्शन मोटर सप्लाय दिलेला आहे 50 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी ऑफ रोटर करंट, आता सर 10 वेळा तुम्ही आम्हाला कन्सेप्ट शिकवला. फ्रिक्वेन्सी ऑफ रोटर करंट सर स्टेटर स्लिप इंटू फ्रिक्वेन्सी असते सर, इनपुट फ्रिक्वेन्सी स्टेटर फ्रिक्वेन्सी. तर तुम्ही काय केलं असेल, स्लिप दिलेली आहे सर, इथं स्लिप आम्ही घेतली सिम्पलमध्ये 0.3 आणि फ्रिक्वेन्सी दिली आहे सर 50 हर्ट्ज. ओके. मग याचं मल्टिप्लाय केलं सर आम्ही 1.5, चला सर 1.5 आन्सर आलं सर 1.5. पण ऑप्शनमध्ये 1.5 नाही आहे. मग आता काय करायचं, तर तुम्हाला जर माहिती असेल थोडंफार, जर तुम्ही शाळा शिकलेले असणार किंवा कन्सेप्ट माहीत असेल तुम्हाला, तर याचं युनिट काय असते, फ्रिक्वेन्सीचं हर्ट्स असते. त्यालाच आपण काय म्हणतो, रिव्होल्यूशन पर सेकंड म्हणतो आपण, रोटेशन पर सेकंड, सायकल पर सेकंड, RPS पर सेकंड. आणि हे जी स्पीड विचारली आहे तुम्हाला RPM, रिव्होल्यूशन पर मिनिट. मग आता मला सांगा, एखादी गोष्ट सेकंडमध्ये आहे ते मिनिटमध्ये कन्वर्ट करू शकतो का नाही करू शकत? करू शकतो. मग सिम्पली काय करावं लागेल, कशाने मल्टिप्लाय करावं लागेल सर, याला जर मिनिटमध्ये करायचं आहे सर तर N/60 करावं लागेल. सेकंदाला जर मिनिटमध्ये करायचं आहे तुम्हाला तर 60ने मल्टिप्लाय करा ना. सो 1.5 येस N2 जर तुम्ही 60 केलं तर तुमचा आन्सर काय येणार आहे, 90 RPM रिव्हॉल्युशन पर मिनिट, रोटेशन पर मिनिट. हे काय आलं का तुमच्या लक्षात जरा? तर असं जर ऑप्शन एखाद्या वेळेस दिलेलं असलं की ॲक्च्युअली हर्ट्स आहे, रिव्होल्यूशन पर सेकंद आहे, ऑप्शनमध्ये नाही आहे ते युनिट दिलेलं, मग आपल्याला काय करता येते, कन्वर्ट तर करता येते. सो इट्स 90 RPM. हे लक्षात ठेवा, हे तुमच्यासाठी लर्निंगची गोष्ट. एखाद्या वेळेस जर असं आलं तर मग तुम्ही काय कराल, तर हे कराल. ओके. चला, 3 फेज इंडक्शन मोटर whose the frequency 50 hertz, फ्रिक्वेन्सी ऑफ रोटर एक्सपेन्शन. बघा सॉल्व करू. ओके, जमताय का? काय केलंय तर कन्सेप्च्युअल क्वेश्चन असं एवढाच होता, फ्रिक्वेन्सी ऑफ रोटर करंट्स ॲट स्टँड स्टील. लक्षात घ्या, फ्रिक्वेन्सी ऑफ करंट ॲट स्टँड स्टील, रोटर करंट असो किंवा रोटरची फील्ड असो, मी सांगितलं तुम्हाला, किंवा तिथं EMF असो, फ्रिक्वेन्सी ऑफ रोटर करंट असो, फील्ड असो, EMF असो, ॲट स्टँड स्टील. स्टँड स्टील आहे म्हणजे NR किती झाला तुमचा, 0 झाला. NR जर 0 झाला, तुमची स्लिप काय होणार आहे, स्लिपचा फॉर्म्युला काय, NS मायनस NR अपॉन NS आहे की नाही. तुमची NR जर 0 झाला तर स्लिप तुमची झाली 1. म्हणून तुमचा जो फॉर्म्युला आहे F2 फ्रिक्वेन्सीवाला, S इंटू काय घेतो आपण, इनपुट फ्रिक्वेन्सी घेतो, FR म्हणजे रोटर फ्रिक्वेन्सी इज S इंटू स्टेटर. आता S ची व्हॅल्यू इथं 1 झालेली आहे, म्हणजे तुम्हाला सिंपल लक्षात आलं की रोटरची जी फ्रिक्वेन्सी आहे तेच आपली इनपुट फ्रिक्वेन्सी आहे, तेच दिलेली आहे 50 हर्ट्स. 58% लोकांनी बरोबर दिलंय. 40% लोक तुम्ही काय करताय रे. ओके. 3 पोज इंडक्शन मोटर कॅल्क्युलेट फुल लोड स्पीड. स्पीड काढायची इथं, बाकी काहीच नाही करायचंय. इथं स्पीड काढायची तुम्हाला. 12 पोल 3 फेज इंडक्शन 3 फेज अल्टरनेटर ड्रिव्हन ॲट अ स्पीड ऑफ 500 RPM. हे काय झालं, हे एक अल्टरनेटर घेतलं म्हणजे काय केलंय तुम्ही लक्षात घ्या, एक अल्टरनेटर आहे, याचं काय केलेलं आहे, अल्टरनेटर फिरतं एक 500 RPM आणि त्याचा जो सप्लाय आहे त्यांनी काय केलाय. ओके येस, एक अल्टरनेटर आहे, अल्टरनेटरचा एक शाफ्ट असतो, लक्षात घ्या. हे अल्टरनेटर आहे, याला काय शाफ्ट आहे. अल्टरनेटर म्हणजे असते जनरेटर, जनरेटर शाफ्ट आहे, त्याची स्पीड जी आहे शाफ्टची किती आहे, 500 RPMचा जनरेटर आहे. ही आपली इंडक्शन मोटर आहे इकडे, लक्षात घ्या. तर जनरेटरचा शाफ्ट जो आहे तो शाफ्टची स्पीड आहे 500 RPM.
ओके, इथं इथं मेकॅनिकल कनेक्शन नाही याच्यामध्ये. सो लक्षात घ्या. मग काय झालं, 500 RPM स्पीड आहे, 500 RPM तो फिरत होता, त्यामुळे त्याची व्हॅल्यू किती होती, 12 पोलवाला 3 फेज इंडक्शन मोटर तो आहे. 3 फेज अल्टरनेटर होता, ते 500 RPM ची स्पीड आहे. तो सप्लाय कोणाला करतोय, 8 पोल 3 फेज इंडक्शन मोटरला तो काय करतोय, सप्लाय करतोय. मग आता कसं करेल सप्लाय, यस, सप्लाय करण्यासाठी तुम्हाला इथं काय लक्षात येईल, 12 पोल जर मोटर आहे, 12 पोल मोटर आहे, फ्रिक्वेन्सी किती असते, फ्रिक्वेन्सी किती येणार आहे, 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी जर तुम्ही घेतली तर याची जी स्पीड आहे ती काय येणार आहे, यस, याची स्पीड काय येणार आहे, सॉल्व करा लवकर. आता 67 लोकांनी आन्सर दिलेला आहे, बरोबर आहे का चुकीचं आहे. ओके, तर तुम्ही म्हणाल सर हे 50 हर्ट्ज कसं घेतलं, तर ठीक आहे, आपलं अल्टरनेटर दिलेलं आहे आणि 3 फेज सप्लाय दिलेला आहे आणि त्याची स्पीड पण हे 500 RPM दिलेली आहे. तर आपण काय करू शकतो, त्याच्यावरून आपला फॉर्म्युला कुठला आहे आपल्याकडे, NS इज इक्वल टू 120F/P. ओके, तर हे आता जर याच्यावरून तुम्ही फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू काढू शकतो ना आपण. फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू कसं भेटणार आहे आपल्याला, NS म्हणजे रोटर्स NS इंटू पोल जे वरती गेले आपण 120 काढायची व्हॅल्यू किती येते, व्हॅल्यू सिम्पली यस 500 गुणीला पोल आहेत 12 भागीला 120 जर तुम्ही केलं किती भेटणार आहे, हा जर भाग गेला 10चा आणि हा भाग गेला इथे, म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी भेटली तर तुम्हाला 50 हर्ट्ज. हा नाहीतरी काय अल्टरनेटर होता. आणि याचा जो 3 फेज सप्लाय आहे, याचा क्वेश्चन जो फॉर्मिंग होता असा आहे की याचा जो 3 फेज सप्लाय निघाला याच्यापासून काय निघाला, आर फेज गेला तिकडे, त्यानंतर जनरेटरचा वाय फेज दिला त्यांनी आणि बी फेज, म्हणजे हा फक्त सप्लाय जनरेटरने जनरेट केला आणि तो आता इंडक्शन मोटरला भेटलेला आहे. ही इथे इंडक्शन मोटरचं इथं हे रोटर आहे. ओके, आता इथं विचारलंय तुम्हाला ही जी मोटर आहे याला सप्लायमध्ये आता तुम्हाला काय भेटलं याच्यातून, या क्वांटिटीतून फक्त फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी इथपर्यंत आली, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये फक्त आता इकडे फ्रिक्वेन्सी तुम्हाला भेटलेली आहे. आता तुम्हाला विचारलंय की ही जी मोटर आहे 8 पोल 3 फेज इंडक्शन मोटर आहे, इफ द स्लिप ऑफ द मोटर दिलेलं आहे, कॅल्क्युलेट द फुल लोड स्पीड ऑफ द मोटर. स्लिप दिली आहे तुम्हाला, सिंक्रोनस स्पीड आहे, स्लिप किती दिलेली आहे तुम्हाला, 3%. ओके, 3% तुम्हाला इथं स्लिप दिलेलं आहे. 3 भागीला काय करा तुम्ही 100 करून घ्या, इथं इज इक्वल टू काय करू शकता, NS मायनस NR अपॉन NS. किंवा तुम्हाला जर हे रिलेशन माहीत असेल की जे NR इज इक्वल टू काय असते, रोटर स्पीड जे असते 1 मायनस S इंटू NR असते, रोटर इंटू NS असते. हे जे आता कॅल्क्युलेशन केलं तुम्ही, तर रोटर स्पीड इज इक्वल टू 1 मायनस S इंटू NS. सो रोटर स्पीड किती आहे आपली, रोटर स्पीड किती आहे काढायची आपल्याला, NS ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, NS मायनस S इंटू जर NS केलं तुम्ही, तुमच्या लक्षात येईल की NS जी स्पीड आहे, सिंक्रोनस स्पीड जी आहे ते किती RPM आहे, किती RPM येणार आहे इथे, तर इथे ते काढू शकता तुम्ही डायरेक्टली. 58 पोलसाठी किती RPM येणार आहे, 8 पोलसाठी किती RPM येत आहे, जस्ट मगाशी कॅल्क्युलेशन केलं होतं आपण, किती येते, डायरेक्ट 750 RPM येते. सो सिम्पली तुम्हाला इथं NS 750 घेत आहे, यस इंटू NS म्हणजे यसची व्हॅल्यू लिहिली 3/100 इंटू 750 तुम्ही इथं केलं, तुम्हाला येणार भेटेल 750 मधून हा जर भाग गेला तर तुमचं आन्सर किती यायला पाहिजे, 727.5 RPM तुमचा आन्सर यायला पाहिजे. फक्त या क्वेश्चनमध्ये एवढंच महत्त्वाचं होतं की आपल्याला अल्टरनेटिव्ह पासून फक्त फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची होती. तो सप्लाय इकडे भेटल्यानंतर NS कॅल्क्युलेट करायची जरूरत आहे, कारण आपल्याला तुम्हाला जर माहीत असेल 8 पोलसाठी डायरेक्ट 750 तुमच्या जर लक्षात आलं तर तुमचं कॅल्क्युलेशन लवकर होईल. नाही तर मग तुम्ही NS काढायचं 120F/P इथे यूज करा आणि इथे सुद्धा NS काढा, NS ची व्हॅल्यू तुमची 100% 750 येईल, ते इथे टाका. इथे तुम्हाला NR विचारलं तर फुल लोड स्पीड ऑफ द मोटर, स्पीड ऑफ द मोटर म्हणजे आपल्याला रोटरची स्पीड काढायची आहे आणि तो काढायचा आपल्याला NR. आपल्याकडे फॉर्म्युले कुठले आहेत या इंडक्शन मोटरमध्ये, महत्त्वाचे आतापर्यंत फॉर्म्युले दोनच होते, NS इज इक्वल टू 120F/P हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, स्लिप इज इक्वल टू NS मायनस NR अपॉन NS, एवढंच आहे. हे सध्या आपण याच फॉर्म्युल्यात खेळतोय. आणखी एक तिसरा फॉर्म्युला कुठला आहे, हे जर 3 फॉर्म्युले केले तर तुम्ही अर्धे इंडक्शन मोटरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तिसरा फॉर्म्युला सर, रोटरची फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू स्लिप टाइम्स स्टेटर फ्रिक्वेन्सी म्हणजे सप्लाय फ्रिक्वेन्सी, असं करू शकतो सर आपण. ओके, चला नेक्स्ट. ओके, आता पॉवर लॉस. आता काय करणार आहे आपण, जो टॉपिक आता बघितला यातून आता स्लिप बघितली, स्लिप तुम्हाला समजली.
आता स्लिपवरून आपण न्यूमेरिकल जे सॉल्व्ह करतो एक्झाममध्ये, जो सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे इंडक्शन मोटरचा तो हा आहे. कुठला? पॉवर स्टेजेस. म्हणजे स्टेटरमध्ये काही पॉवर लॉस होतील, काही पॉवर लॉस रोटरमध्ये होतील, तर आउटपुटला किती पॉवर येणार आहे, किंवा इनपुटला एवढी पॉवर दिली तर आउटपुटला किती पॉवर येणार आहे, इफिशियन्सी किती येणार आहे, ह्या सर्व गोष्टी आपण काय करणार आहे इथं लर्न करणार आहे. सो लक्षात घ्या, पॉवर स्टेजेस इन अ इंडक्शन मोटर. काय करतोय तुम्हाला जर इथं तुम्हाला जर थोडं लक्षात येत असेल, इथे काय दिले आपण, पॉवर इनपुट दिले, पी इनपुट. सर तुम्ही फक्त आरलाच दिली असं नाही, इथे आर वाय बी तिन्ही फेजला दिले. 3 फेज सप्लाय इथं पॉवर इन झाला. पॉवर इन झाला, पहिली स्टेप कुठं झाली, कुठं भेटली सप्लाय, कोणाला भेटला, स्टेटरला भेटला. स्टेटर काय करते, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करते. स्टेटरमध्ये काय काय असते सांगा मला, या स्टेटरमध्ये आहे काय रे सर? स्टेटरमध्ये स्टेटरची वाइंडिंग आहे सर, आर वाय बी ती वाइंडिंग आहे, त्याचे स्लॉट आहेत आणि ते मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करते. ओके, म्हणजे वाइंडिंग आहे म्हणजे इथं काय आहे, कॉपर. इथं स्टेटरचं काय, कॉपर आहे, कॉपर. ओके, सो कॉपर आहे आणि याच्यामध्ये काय प्रोड्यूस होते, 2 नंबर काय प्रोड्यूस, काम काय ते मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करते. म्हणजे इथं त्याचं ते कोअर पण आहे, तिथं थोडेफार मॅग्नेटिक लॉसेस सुद्धा होतात, कॉपर वाइंडिंग आणि ते स्लॉटमध्ये थोडेसे मॅग्नेटिक लॉसेस. ओके, मग आता हे झालं कशाचं काम, स्टेटरचं काम. तो स्टेटरमध्ये जो लॉस, स्टेटरने जी एनर्जी घेतली कशाला, कॉपर वाइंडिंग लॉसेसला, ती एनर्जी ॲज अ लॉस म्हणून आपली काय जाईल, बाहेर जाईल. ॲज अ स्टेटर बाहेर जाईल म्हणजे आपण त्याला एक मायनस करू, त्यामधून काय करू आपण, निगेटिव्ह लॉस आहे. एनर्जी काय झाली, स्टेटरमध्ये लॉस झाली, कॉपर असल्यामुळे कॉपर लॉस झाला तिथे, आणि ते पॉवर लॉस झाली. म्हणजे पॉवर इनपुट इथं दिलेली आहे, फॉर एक्झाम्पल इथं आपण 10, इथं समजा आपण 100 दिली, स्टेटर लॉसमध्ये 10 झाली. स्टेटर लॉस म्हणजे 10 वॅट लॉस झाली, उरला किती, 90 वॅट. तर 90 वॅट कुठं झाला, हा एअर गॅपमध्ये. सध्या लक्षात घ्या, रोटर इकडे दूर का बरं काढलाय, तुमच्या समजासाठी. याच्या आतमध्ये रोटर जर टाकलं असतं तर तुमच्या आतमध्ये, डोक्याच्या आतमध्ये काही गेलं नसतं, म्हणून हे रोटर सध्या बाहेर ठेवले. सो हे काय झालं, एअर गॅप. एअर गॅपमध्ये पॉवर किती आहे आता, 90 वॅट. 90 वॅट हे एअर गॅपमधली पॉवर आहे. मग आता हे 90 वॅट इथं या रोटरचे काय आहे, रोटरमध्ये कंडक्टर आहेत, रोटरमध्ये बार आहेत, त्यामध्ये करंट काय होईल, इंड्यूस होईल. इथे सुद्धा कॉपर, इथे काय होईल, कॉपर लॉस सुद्धा, इथे पण पॉवर लॉस होणार आहे. पॉवर लॉस इथे सुद्धा होणार आहे, यालाच रोटर पॉवर लॉस म्हणतो. ओके, ती पॉवर लॉस आपण कन्सिडर करू. ती किती, 90 मधून एक, फॉर एक्झाम्पल रोटरमधली पॉवर लॉस आपण काय करू, एक 90 मधली आणखी 10 लॉस झाली, फॉर एक्झाम्पल घेतो 10. म्हणजे आउटपुटला किती आली, जेव्हा रोटर, जेव्हा शाफ्ट इथं लोड असतो, ऍक्च्युली मोटरचं काम काय, लोडला सप्लाय करायचं, फिरवणं त्याचं काम आहे, रोटेशन त्याचं. मेन इंडक्शन मोटर जर रोटेटच होत नसेल तर त्या इंडक्शन मोटरचा काय अर्थ नाही. सो आता हे जे आउटपुट पॉवर जे म्हणतो आपण, क्रॉस पॉवर डेव्हलप बाय द मोटर, ते किती उरली, 90 म्हणून 10 गेले, फक्त 80 वॅट एवढ्या इक्वायलंट तो काय करतो, मेकॅनिकल पॉवर प्रोड्यूस करतो. मग याचंच कॅल्क्युलेशनचा आपण आता स्टडी करायचं, तेच आपल्याला न्यूमेरिकल विचारल्या जातात. सो 2 एरो लक्षात आले तुमचे, पॉवर इनपुट, देन पॉवर लॉस इन द स्टेटर, देन पॉवर इन द एअर गॅप. त्या पुढचं बाण कुठलं जाईल, पॉवर लॉस इन द रोटर, PRL, रोटरमधला लॉस. आणि इथे जो चाललेला आहे हे म्हणजे आपला शाफ्ट. हे जे लक्षात घ्या, पॉवर इनपुट PSL म्हणजे स्टेटरचा लॉस, PAG एअर गॅप मधली पॉवर, नंतर इकडचा लॉस PRL रोटरचा लॉस. आणि हे रोटर जे आपल्याला काय, हे रोटरचा लॉस होऊन आपल्याला काय भेटणार आहे, इथं आपल्या P आउटपुट, म्हणजे जे आउटपुट पॉवर आपल्याला ॲक्च्युअलमध्ये इथं भेटणार आहे. त्याचं कॅल्क्युलेशन अब तुम्हारे सामने. हा इमेज लक्षात ठेवा, आणि हे जर फॉर्म्युला तुमच्या लक्षात आले तर तुम्ही कितीतरी एक्झाममध्ये याचे आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता. हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याला स्टार करून ठेवा. किती स्टार करायचं आहे, 2 स्टार, 3 स्टार, मेगा स्टार, 5 स्टार, जे काय करायचं आहे ते करू शकता. काय लक्षात देते तुमच्या, व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे. पॉवर इनपुट लक्षात आले सर, आमच्या इथं 3 फेज सप्लाय देतो सर आपण, हे कितीतरी किलोवॅट किंवा जे काही असेल, फॉर एक्झाम्पल 80 वॅट किंवा कितीतरी वॅट आपण देतो सर. त्यामध्ये स्टेटरचा काहीतरी कॉपर वाइंडिंग असते, काही मॅग्नेटिक लॉस असतात, त्या लॉस होतात सर. जसे लॉसेस आपल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आहेत, एडी करंट लॉस, हिस्टरेसिस लॉसेस, हे सर्व लॉसेस इंडक्शन मोटर्समध्ये सुद्धा आहेत. पण त्याची काय असते, लिमिट कमी आहे. त्यापेक्षा जास्त लॉस हा रोटरमध्ये राहतो, किंवा इथं जो लास्टला जो लॉस राहतो, इथला जो लॉस राहतो, इथं पण एक लॉस होतो. कोणता लॉस होतो सांगा मला, किंवा रोटेट करतो ते विंडेज लॉस असतो, विंडेज अँड फ्रिक्शन लॉस. तो लॉस याच्यामध्ये असतो, कशामध्ये, इंडक्शन मोटरमध्ये, कारण रोटेट होते ना. काहीतरी फ्रिक्शनमुळे लॉस होतो, काहीतरी विंडेजमध्ये एअरचं प्रेशरमुळे काही तो लॉस होतो. सो हे झालं ओव्हरऑल. मग आता याला लक्षात कसं घ्यायचं, एक्झाम्पल काय विचारतं आपल्याला. सो न्यूमेरिकल जे विचारतात ते आपल्याला इथून सुरुवात करते बघा. जिथं आपण एअर गॅप पॉवर आपल्या रोटरला भेटली, एअर गॅप पॉवर टू द रोटर, देन सेकंड टर्म लॉस इन द रोटर. लक्षात घ्या, सेकंड टर्म लॉस इन द
रोटर आणि लास्ट इज द पॉवर आउटपुट बाय द रोटर. हे सर्व जे फॉर्म्युले दिसतात तुम्हाला हे काय दिसतात, या प्रमाणात दिसतात, रोटरच्या रिलेटेड आहे. म्हणजे याला लिहायचं कसं, आता काही काही एक्झाम्पलमध्ये किंवा काही काही बुक्समध्ये कसं लिहिलेलं आहे, हे सिम्पल असं लिहिलेलं आहे. PRI, PRL अँड PRO जे काही लिहिलं असेल याला असं हे करून 1S 1 - S हे असं लिहिण्याची पद्धत आहे. पण माझी लिहिण्याची पद्धत अशी का बरं आहे, कारण की तुम्हाला सांगतो मी, कारण जेव्हा आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो ना, थोडंसं इझी जाते ॲज कम्पेअर टू याच्यापेक्षा हे थोडं इझी जाते. म्हणजे मी काय करतो, डायरेक्ट PRIच्या जागी 1 लिहू टाकतो. इथे काय करायचं, इज इक्वल टूचं चिन्ह द्यायचं, डायरेक्ट PRL जो आहे त्या समोर लिहायचं यस, इथे इज इक्वल टू साईन द्यायचं आणि 1 - S ह्याच्या समोर लिहायचं, PROच्या समोर. म्हणजे हे ॲज इट इज तुम्हाला असं लिहायचं आहे, PRI 1 इज इक्वल टू या दोघांमध्ये इज इक्वल टू या दोघांमध्ये इथे यस. आता याचा काय फायदा आहे, जेव्हा आपल्याला कधी कधी काय विचारतात, जेव्हा आपल्याला आता एक न्यूमेरिकल तुमच्या समोरच घेऊ तेव्हाच तुमचं क्लिअर होईल. न्यूमेरिकल तुमच्या इथं सध्या क्लिअर होईल. मी काय लिहिलं आहे, पॉवर इनपुट टू द रोटर, पॉवर लॉस इन द रोटर अँड पॉवर आउटपुट ऑफ द रोटर. याला काय लिहायचं, 1S देन 1 - S. मग हे कसं केव्हा सोपी जाते माहिती आहे का, जेव्हा आपल्याला समजा दिलेलं आहे की फक्त आपल्याला रोटर इनपुट आणि रोटर लॉसेस काढायचे, मग आपण कोणता फॉर्म्युला यूज करायचा, हे रिलेशन. हा लक्षात क्लिअर झालं. इनपुट दिलेला आहे, लॉस दिलेला आहे, फक्त स्लिप काढायची आहे किंवा स्लिप दिलेला आहे आणि हे इनपुट आणि लॉस काढायचा, तर एवढं यूज करायचं. जेव्हा आपल्याला वेगळं दिलेलं आहे, आपल्याला काय दिलेलं आहे, आता आपल्या रोटर लॉस दिलेले आहे, आउटपुट पॉवर दिलेले आहे, तर आपण कोणतं रिलेशन यूज करणार आहे, हे वालं, की PRL अपॉन PRO इज इक्वल टू S अपॉन 1 - S. या उलट अजून काय देऊ शकतं आपल्याला, या उलट जर आपल्याला लॉस डायरेक्ट इनपुट दिलेला आहे, डायरेक्ट आपल्याला इथं इनपुट दिलेलं आहे, तर आपण हे मधातलं गायब करायचं. म्हणजे कुठलं रिलेशन यूज करणार आहे तुम्ही आता, यस, कुठलं रिलेशन यूज करणार आहे, तर हे वालं कसं डायरेक्टली हे असं रिलेशन तुम्ही यूज करू शकता. असं रिलेशन तुम्ही यूज केलं तर तुम्हाला सगळे कॅल्क्युलेशन सोपीच जाते. तर आता एक क्वेश्चन जो आहे सर्वात सोपी आहे, फ्रॅक्शन ऑफ सेकंड, 5 सेकंडचा क्वेश्चन आहे, तर वाचून घ्या. तर इफिशियन्सी ऑफ अ 3 फेज इंडक्शन मोटर अप्रॉक्सिमेटली विचारले, अप्रॉक्सिमेट इफिशियन्सी विचारलेली आहे. आणि मी तुम्हाला काय सांगितलं आहे, स्टेटर लॉसेस जे आहेत, कॉपर लॉस, हे लॉस ते होतातच, पण मॅक्झिमम जे लॉसेस आहे इंडक्शन मोटर ते रोटरमध्ये होतात. तर आपला जो फॉर्म्युला आहे कुठला, इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असते, इफिशियन्सी इज इक्वल टू यस आउटपुट अपॉन इनपुट. तर आपण काय करतो जनरली, यामध्ये जे अप्रॉक्सिमेट विचारलं ना, आपण फक्त रोटरच्या रिलेटेड काय करतो, रोटरच्या रिलेटेड बघतो. तर मला सांगा, रोटरच्या रिलेटेड इनपुट काय आहे, इनपुटच्या समोर काय लिहितो आपण, 1 लिहितोय. प्रोपोर्शनली रोटरला इनपुट काय लिहितो, इकडे राईट साईडला बघा 1 लिहितो. आणि रोटरच्या आउटपुटच्या 1 - S ला प्रोपोर्शनल असते, 1 - S ला प्रोपोर्शनल आहे. म्हणजे इफिशियन्सी काय झाली मग, आउटपुट अपॉन इनपुट. म्हणून हे जे रिलेशन आहे 1 - S हीच तुम्हाला अप्रॉक्सिमेट इफिशियन्सी देते 72%. हा एक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ठेवू शकता किंवा फॉर्म्युला बेस हा जो मी शिकवला तो तुम्ही ठेवू शकता. तर इफिशियन्सी अँड पॉवर फॅक्टर ऑफ फ्युएल केज इंडक्शन मोटर इज प्रोपोर्शनल टू. हा ॲक्च्युली मागचा क्वेश्चन आहे की पॉवर फॅक्टर आणि इफिशियन्सी कशी वाढते, तर तेच सांगतो तुम्हाला. नो लोडमध्ये पॉवर फॅक्टर काय असतो, इंडक्शन मोटरचा कमी असतो. काय असतो, लो व्हॅल्यू असते इंडक्शन मोटरचा ॲट नो लोड. जेवढा लोड वाढला, लोड वाढणं चांगलं आहे, फुल लोडवर ऑपरेट केला तर एफिशियन्सी चांगली राहते आणि पॉवर फॅक्टर सुद्धा वाढतो. म्हणून हा क्वेश्चन जो आहे 40% लोकांनी बरोबर दिलेला आहे. पण त्यांना असं वाटतं की लोड वाढलं कसं नाही, पण टर्मिनॉलॉजी लक्षात घ्या ना, जे विचारलंय तुम्हाला, जे काय विचारलंय पॉवर फॅक्टर बद्दल विचारलंय, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की नो लोडला पॉवर फॅक्टर कमी असतो, एफिशियन्सी चांगली भेटायसाठी आपण फुल लोडला ऑपरेट करत असतो. तर आपल्याला लक्षात घ्या, लोड कोणता असतो, मेकॅनिकल लोडच असतो. मोटरवर कोणता इलेक्ट्रिकल लोड असतो का, नाही. इंडक्शन मोटर आहे, मोटरवर लोड कोणता असतो, मेकॅनिकलच असतो ऑलवेज. इथे कोणता इलेक्ट्रिकल लोड थोडी येणार आहे, याच्यामध्ये जनरेटर थोडी आहे किंवा ट्रान्सफॉर्मर थोडी आहे की ज्यावरती इलेक्ट्रिकल लोड येणार आहे. ओके, सो पॉवर इनपुट टू दिस इज 80 द रोटर electromagnetic force is observed 100 complete rotation per second. Calculate the rotor copper loss. बघा आता या प्रश्नामध्ये काय आहे, 2-3 गोष्टी जर तुम्ही मिक्स केल्या, एक बेसिक अंडरस्टँडिंग मिक्स केली, तुम्हाला लक्षात, पॉवर इनपुट टू द रोटर म्हणते. पॉवर इनपुट टू द रोटर 80 म्हणजे काय लक्षात आलं तुमचा फॉर्म्युला लक्षात घ्या पहिले, PRI PRL अँड देन पॉवर इनपुट झाला, पॉवर लॉस झाला आणि पॉवर आउटपुट झाला. पॉवर इनपुटच्या ठिकाणी 1, पॉवर लॉस इज प्रोपोर्शनल टू द S अँड आउटपुट प्रोपोर्शनल 1 - S. आता ठीक आहे, पॉवर इनपुट दिलेला 80, डायरेक्ट तुम्ही काय करा,
PRIच्या जागी तुम्ही 80 घेऊन टाका. सर पॉवर इनपुट आम्हाला 80 दिलेला आहे. ओके, आता तुम्हाला लॉस काढायचा आहे, म्हणजे पॉवर आउटपुट हे काढायचं आहे, PR लॉस. पण त्यासाठी तुम्ही म्हणणार सर आम्ही वरचं रिलेशन यूज करतो, म्हणजे तुम्ही याला विसरून जा खालचं, तुम्ही वरचं रिलेशन तुम्ही यूज करणार. पण आता स्लिप तर पाहिजे तुम्हाला. स्लिप कुठून काढणार आहे? स्लिपबद्दल तर डायरेक्ट काही दिलेलं नाही आहे. मग त्याच्याबद्दल काहीतरी काय दिलेलं असते, एक हिंट दिलेली असते, हिंट दिलेली असते किंवा एक एक मिसिंग लिंक दिलेली असते तुम्हाला, की ज्याच्यावरून तुम्ही हे एस काढू शकता. ते वाक्य कोणतं आहे यामधलं? ते वाक्य यामधलं हेच आहे, द रोटर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, रोटर EMF, लक्षात घ्या EMF, रोटर EMF इज टू मेक 100 कंप्लीट अल्टरनेशन पर मिनिट. अल्टरनेशन पर मिनिट लक्षात घ्या. पण आपल्याला काय माहिती असते की तो जो EMF आहे रोटरचा, तो S टाइम स्टेटरच्या फ्रिक्वेन्सी जो आहे त्याची S टाइम स्टेटरची असते. पण फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे? रिव्होल्यूशन पर सेकंड आहे. मग हे मिनिटमध्ये आहे. मग आपल्याला काय करायचं, पर सेकंडमध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे हेच जो 100 होता त्याला आपल्याला काय करावं लागेल, कशाने डिवाइड करावं लागेल, 60ने डिवाइड केलं तर सेकंडमध्ये येईल. आता तुम्हाला काय भेटेल, S इंटू इनपुट टू द फ्रिक्वेन्सी किती असेल, फ्रिक्वेन्सी सप्लाय फ्रिक्वेन्सी तर 50 आहे. ओके, मग काय करणार तुम्ही डायरेक्ट हा 50 एक 50, 50 दोन्ही 100, 2 एक 2 30, म्हणजे स्लिपची व्हॅल्यू काय झाली 1/30. स्लिपची व्हॅल्यू भेटली तुम्हाला 1/30 झालं. मग इकडे तुमच्याकडे रिलेशन तर आहेच. हा 80 इनपुट होता, तुम्हाला लॉस काढायचा आहे तर लॉस तसाच ठेवला. स्लिप याची जी व्हॅल्यू आली, कशाची, एसची व्हॅल्यू आली 1/30. मग 30 खाली न लिहिता 30 आपण डायरेक्ट 1 लिहू, 30/1. ओके, 80 30/1. इथं काय झालं रिलेशन, 80 भागिला 30 बरोबर PR एल तिकडे पाठवलं, 0 0 कट झाले, 8/3 तुम्ही करा, किती येणार आहे तुमचा पॉवर लॉस, PRL किती येणार आहे 8/3. पण आता हे 8/3 झालं का तुमचं? पण तुम्ही जर क्वेश्चन पूर्ण वाचला, आता इथे चुक भरपूर 48 लोकांचं काय बरोबर आलं, कारण हे रोटर लॉसेस जे भेटतात आपल्याला, हा भेटते आपल्याला 3 फेजवाला. कुठला भेटला? हा पूर्ण तिन्ही फेजचा मिळून हा लॉस आहे. पण आपल्याला जर विचारलं त्यांनी पर फेज म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला, याला पण 3ने डिवाइड करावं लागेल. तर तुमचं जे पर फेज रोटर लॉस येईल तो फॉर्म्युला तो काय येईल, 8/3 तर ऑलरेडी होताच, इंटू 3 करावं लागेल तुम्हाला, म्हणजे 8/9. 8/9 जर तुम्ही भागितलं तर तुमचा आन्सर हे येणार आहे. ओके, हे येत असेल तरच करेक्ट आहे, बाकी बघा तुम्ही करेक्शन तुमचं काय. सिंपल क्वेश्चन तसेच आहेत. हा पण क्वेश्चन तोच रिलेशन यूज करा. मेकॅनिकल पॉवर डेव्हलप, स्लिप दिलेली आहे, इथे पण त्यांनी पर फेज विचारलेला आहे. तुमचा आन्सर हे यायला पाहिजे. येत नसेल तर काहीतरी करेक्शन तुम्ही चेक करा. PRI, PRL, PRO, 1S 1 - S. ओके, हेच रिलेशन यूज करा. स्लिप आहे, पर फेज विचारलेला आहे, बरोबर प्रॉपरली टाका. तुम्हाला मी सर्व गोष्टी सांगितल्या आहे. यामध्ये पण तेच आहे, कॉपर लॉस पर फेज, मेकॅनिकल पॉवर डेव्हलप, हे आन्सर यायलाच पाहिजे, कारण हे मी स्वतः व्हेरीफाय केलेलं आहे. तुम्ही हेच रिलेशन यूज करा. PRI, PRO म्हणजे लॉस, आणि PR आउटपुट याचा 1S and 1 - S. ओके, येईलच ते उत्तर नक्कीच तुमचं. 2 टर्मिनॉलॉजी आहेत या एक्झाममध्ये, जास्त काही विचारत नाहीत, फक्त एवढं विचारतं कॉगिंगलाच काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक लॉकिंग म्हणतो. हे तुम्ही आता वाचून घ्या याबद्दल. मॅग्नेटिक स्टार्टिंगला रिफ्यूज करते, मॅग्नेटिक लॉक झाल्यामुळे जेव्हा लो व्होल्टेज असते ॲक्च्युली हा प्रॉब्लेम फेस करतो. केव्हा येतो, जेव्हा स्टेटर स्लॉट आणि रोटर स्लॉट इक्वल असतात त्यावेळेस काय होतो, कॉगिंग येतो. कुठला इश्यू होतो, कॉगिंग होते. यावेळेस याला दुसरं नाव काय लिहितो आपण, मॅग्नेटिक लॉकिंग म्हणतो. काय म्हणतो, मॅग्नेटिक लॉकिंग. हे इंडक्शन मोटरमध्ये होते, कारण आपण रोटरमध्ये काय होत असते, EMF इंड्यूस होतो. रोटरमध्ये EMF इंड्यूस झाला तर याचे जर स्लॉट आणि याचे स्लॉट सेम असले तर ते काय होते, जो नॉर्थ साऊथ पोल जे आहेत ते एकमेकाला लॉक करतात. 2 पोल नॉर्थचे 2 पोल साऊथचे असतात, तर ते एकमेकाला काय होतात, लॉक करून टाकतात. ते मुवमेंट करू देत नाही, कारण इथं थर्ड पोल नसते ना, याचेही 2 पोल जे जनरेट होतात स्लॉटनुसार. मग काय होतात, ते मोटर स्टेबल राहते. रोटरला काही टॉर्क प्रोड्यूस होत नाही, कारण त्याला एकाच कडनं अट्रॅक्शन आणि रिपल्शन भेटत राहते, तो जागेवरच व्हायब्रेट करते. म्हणून काय करतात ते, हे स्लॉट जे असतात ते कसे पाहिजे, आपल्याला प्राईम मल्टिपल पाहिजे. काय पाहिजे, तो आन्सर इथंच दिलेला आहे त्यांनी, हे इक्वल असतं. दॅट्स वाय इथं यालाच आपण टिक लॉगिंग म्हणतो. इट इज फाउंड दॅट रिलक्टन्स मॅग्नेटिक मिनिमम फेस इच अदर and the cogging of squirrel can be overcome by making the rotor slot prime to the number of stator slot. म्हणजे रोटरचे जे स्लॉट आहेत हे प्राईम, हे काय म्हणतात त्याला, प्राईम मल्टिपल ऑफ स्टेटर स्लॉटचे पाहिजे. यस,
रोटर स्लॉट असे बनवायचे R2चे ते प्राईम मल्टिपल ऑफ स्टेटर स्लॉट असले पाहिजे. हे काय झालं, सोल्युशन झालं. कॉगिंग होणं चांगली गोष्ट आहे का नाही? कॉगिंग इज अ बॅड थिंग. कॉगिंग व्हायची गरज नाही आहे. मॅग्नेटिक लॉकिंग झाली नाही पाहिजे. आपली मोटर फिरली पाहिजे. येस, त्याचाच क्वेश्चन जो होता एक्झाममध्ये जनरली असंच विचारतात की कॉगिंग म्हणजे काय. तर कॉगिंग म्हणजे कशाशी असोसिएटेड आहे, इंडक्शन मोटर. हे सर्वांनीच सांगितलं. तर याला दुसरं नाव काय सांगितलं सध्या? मॅग्नेटिक लॉकिंग सांगितलं. मॅग्नेटिक लॉकिंग किंवा त्याला टीथ लॉकिंग म्हणतो आपण, टीथ लॉकिंग. ओके, तर ही टर्म रिलेटेड टू इंडक्शन मोटर आहे. कारण यामध्ये EMF इंड्यूस बाकी आहेत का बरं नाही आहे? कारण की त्यात इंड्यूस नाही होत ना रोटरमध्ये. जनरल DC मोटरमध्ये आपण काय करतो, डायरेक्ट सप्लाय करतो. सिंक्रोनसमध्ये पण आपण रोटरला डायरेक्ट सप्लाय करतो. आणि उरलं काय आपलं ट्रान्सफॉर्मरमध्ये तर रोटर नसतोच, फक्त उरला कोणता, इंडक्शन मोटर सुटला आपलं. सो ओके. आणि ही एक क्रॉलिंग एक टर्म आहे. हे एवढी थेअरी तुमच्यासाठी दिली आहे. हा कन्सेप्ट आहे. हा कन्सेप्ट तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. कन्सेप्टमध्ये एवढंच आहे की क्रॉलिंग काय होते, आपली जी एअर गॅपमध्ये, म्हणजे हा जो स्टेटर आहे, हा रोटर आहे, हे फ्लक्स जे इंड्यूस होतात ना एअर गॅपमध्ये काय होतात, हे फंडामेंटल याची जे हे फंडामेंटल कंपोनंटच्या ऐवजी इथं हार्मोनिक सुद्धा असतात. फ्लक्स वेव्ह युनिफॉर्म नसते. ते जे एअर गॅपमध्ये फ्लक्स असतात ते युनिफॉर्म नसतात. त्यामुळे काय होतात, हे इथं तुम्ही लक्षात घ्या, मी जे एवढं अंडरस्टँडिंग करून देतो, ह्या हार्मोनिक्स असतात, त्यामध्ये ऑड हार्मोनिक्स असतात. त्यामुळे ते ऑड हार्मोनिकची स्पीड काय असते, NS/3, NS/5, NS/7 हे स्पीड असते. क्रॉलिंग इफेक्टमध्ये काय करतो आपण, त्या हार्मोनिकमुळे 1/7 ऑफ द हार्मोनिक स्पीडवर तर रोटेट होते. त्या इफेक्टला काय म्हणतो, क्रॉलिंग म्हणतो. कशामुळे होते, हार्मोनिकच्या इफेक्टमुळे होते. हे बघा इथं काय होते, क्रॉलिंग स्पीड म्हणजे इथून सुरुवात करा, मोटर इथं 0वर असते, मोटर अशी फिरायला चालू करते, पण ती मोटरची स्पीड 100% न होता 1/7 वर असते स्पीड. काय या स्पीडवर असते मोटर फिरत राहते. या मोटरवर टॉर्क सुद्धा कमी भेटतो. तर क्रॉलिंग सुद्धा हे काय झालं, हा हार्मोनिकचा इफेक्ट आहे. हा सुद्धा असायला नाही पाहिजे. याची जे बेसिक डेफिनेशन काय, जरी याच्यात थर्ड हार्मोनिक फिफ्थ हार्मोनिक असला तरी डॉमिनंट जो असतो, कारण याचा इफेक्ट थर्ड आणि याचा इफेक्ट एवढा नसतो, 7th हार्मोनिकचा इफेक्ट जास्त असल्यामुळे ही जी स्पीड आहे 1/7 ऑफ द हार्मोनिक्स. म्हणजे तुम्हाला जर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला तर तुम्ही काय सांगणार आहे, क्रॉलिंगच्या वेळेस स्पीड किती होते, 1/7 होते. कशामुळे होते, हार्मोनिकमुळे होते. एवढंच आहे, जास्त डीपमध्ये तुम्हाला हा ग्राफ कोणी काढायला लावणार नाही, लक्षात घ्या. ओके, सो इथे आपण स्टॉप करू. नेक्स्ट अपकमिंग बुस्टरमध्ये आता एवढंच का बरं घेतलं, कारण खूप लेंदी झालं असतं कारण महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, स्पीड कंट्रोल झालं, त्यानंतर स्टार्टर झाले, डायरेक्ट ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर, डायरेक्ट ड्युअल स्टार्टर झाले, स्टार डेल्टा स्टार्टर झाले. भरपूर क्वेश्चन त्यावर विचारतात. टॉर्क स्ट्रिप कॅरेक्टरिस्टिक भरपूर विचारतात. स्टार्टिंग टॉर्क, त्याचे इक्वेशन झाले, या सर्व गोष्टी ह्या आपल्या महत्त्वाच्या आहेत. म्हणून मी काय करतो, याला पुढच्या क्लासमध्ये तुम्ही फ्रेशमध्ये येईल तेव्हा घेऊ. आणि सिंगल फेज इंडक्शन मोटर झाल्या, ज्यामध्ये यस स्प्लिट फेज इंडक्शन मोटर झाल्या, रेजिस्टन्स स्टार्टिंगवाल्या, कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन मोटर, ह्या सर्व कन्सेप्ट जो आहे तो बूस्टर आपला 4. तर जो क्लास राहील ऑलमोस्ट थोडाफार प्रिपरेशन झालेलंच आहे बघा. थोडेफार मी बनवलेच आहे काही ना काही याचं कंटेंट. हा लगेच आपल्याला 2 ते 4 दिवसामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येईल. ओके, काही डाऊट असला तुम्ही हे करा. तुम्हाला आणखी इंडक्शन मोटरमधला एखादा टॉपिक समजून घ्यायचा असेल तर टेलिग्रामवर करा किंवा आपल्या यूट्यूबवरती कमेंट नक्की करा. ओके, चालेल. थँक्यू सो मच.